तरी सुद्धा परीक्षेशी संबंधित असणारा अभ्यासक्रम तो रद्द झालेला नाही आणि त्या अभ्यासक्रमाचा रेलेव्हन्स पण रद्द झालेला नाही. शैक्षणिक अभ्यासक्रम हे सुसंगत असतात. मागच्या वर्षाचा अभ्यासक्रम आणि आजचा या वर्षाचा अभ्यासक्रम, या वर्षाचा अभ्यासक्रम आणि पुढच्या वर्षाचा अभ्यासक्रम ह्याच्यामध्ये एक सुसंगती असते. त्याच्यामुळे आपण कितपत अभ्यास केलेला आहे, ह्याची जी चाचणी होती बोर्डाच्या परीक्षेच्या निमित्ताने होणारी, तर ती चाचणी फक्त रद्द झाली. ह्याचा अर्थ आपलं शिक्षण कुचकामी झालेलं आहे, आपलं शिक्षण निरुपयोगी झालेलं आहे, आपण केलेले कष्ट वाया गेले किंवा आपल्याला आता मिळालेलं नाहीये काही. तर आता पुढचं कसं होणार? या गोष्टींची व्यर्थ चिंता करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. वास्तविक पाहता आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, की परीक्षा केवळ फॉर्मल परीक्षा, औपचारिकरित्या 10वी ची बोर्डाची जी परीक्षा होती, तेवढीच रद्द झाली. पुढची शैक्षणिक चॅलेंजेस, कुठलीही चॅलेंजेस रद्द झालेली नाहीत. त्याच्यामुळे 10वी च्या परीक्षेच्या मधलं जे ज्ञान आहे, ते पुढच्या अनेक वर्षांमध्ये पाया म्हणून ज्याचं जे महत्त्व होतं, तर ते कायमस्वरूपी तसंच आहे. ते कुठेही रद्द करण्यात आलेलं नाही. आज 10वी ची परीक्षा तर संपली आणि पुढे काय होणार याच्या बाबतीमधला एक सगळ्यात महत्त्वाचा अ, मुद्दा जो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यापासूनच मी सुरुवात करतो. तो मुद्दा असा आहे, की ज्या तारखेला अ, तुमची 10वी ची परीक्षा रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली, तिथपासून ते तुमच्या आयुष्यातलं पुढचं महत्त्वाचं चॅलेंज येईपर्यंत तुमच्या हातामध्ये 22 महिन्यांचा काळ आहे. हा 22 महिन्यांचा काळ कसा? तर तो जरा आपण बघूया. एप्रिल महिन्यामध्ये घोषणा झाली. 1 मे पासूनचा काळ जरी आपण पकडला, तरी सुद्धा 1 मे 2021 ते 1 मे 2022 आणि 1 मे 2022 ते 1 फेब्रुवारी 2023 तुमच्या असं लक्षात येईल, की 1 मे 1 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्याला आपल्या आयुष्यातल्या 12वीच्या परीक्षेला सामोरं जायचंच आहे. तुम्ही अभ्यास उशिरा सुरू केला, तुम्ही तयारी उशिरा सुरू केली, तुम्हाला त्याची जाणीव उशिरा झाली, म्हणून आता तुम्ही ज्या तारखेपासून अभ्यास सुरू केला तिथपासून पुढे 2 वर्षांनी तुमची परीक्षा होईल, असं घडणार नाही. 10वी च्या परीक्षेच्या नंतर किंवा 10वी ची इयत्ता संपल्याच्या नंतर पुढे जाऊन जेव्हा आपण पुढच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतो, त्यावेळेला आपण अधिकाधिक व्यापक होत जातो. हे जे व्यापक होत जाणं आहे, मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रीय स्तरावरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणं, जागतिक स्तरावरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणं, त्याचा अभ्यास करणं, ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कधी सुलभ होऊ शकते, तर आपली मानसिक तयारी असल्याच्या शिवाय या प्रक्रियेमध्ये आपल्याला यश मिळवता येणार नाही. कोणीतरी आपल्या पाठीवरती हे ओझं लादलेलं आहे आणि म्हणून मग आपण ते करतो आहे, तर आपल्याला यश मिळणं अवघड आहे. याचं कारण आपल्या हातामध्ये केवळ 21-22 महिन्यांचाच काळ आहे. तुम्ही कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा अजून 1.5 वर्षांनी तुमची 12वी ची परीक्षा होणारच आहे. आता आपण हे लक्षात घेऊया, की पुढच्या काळामध्ये ज्या क्षेत्रांना अत्यंत महत्त्व येणार आहे, अशी जी क्षेत्र आहेत, ज्याची सुरुवात आत्ता झाली, म्हणजे काल एका अ, सेमिनारमध्ये मी एक विषय मांडत होतो आणि मांडता मी असं म्हणालो त्याच्यामध्ये, जे मी सांगितलं तेही तुम्हाला सांगतो, कारण बरेच विद्यार्थी पालक आत्ता मला इथे दिसतायत. मी त्यांना म्हणताना असं म्हणलं, की कोव्हिडच्या काळामध्ये
आपल्याला कितीतरी नव्या गोष्टींची, नव्या क्षेत्रांची जाणीव झाली, ज्याची आपण कल्पना सुद्धा केली नव्हती किंवा आपल्याला त्याची माहिती नव्हती. ही गोष्ट इतकी महत्त्वाची असेल, याची आपल्याला कल्पना नव्हती. पण आता ते जाणवायला लागलंय. या सगळ्यामध्ये अनेक लोकांचं खूप नुकसान झालं. व्यापारी वर्गाचं नुकसान झालं. विद्यार्थ्यांचं नाही म्हणलं तरी शैक्षणिक वर्षाचं नुकसान झालं. सगळ्या व्यवस्था हळू-हळू कोलमडत गेल्या. हे जरी सगळं घडलेलं असलं आणि ते सावरण्याचा आपण सगळेच जण प्रयत्न करत असलो, तरी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्या सगळ्यांकडून राहून गेला. सगळ्यांच्याच कडून राहून गेला. तो मुद्दा असा आहे, की ज्या सोर्स पासून हा कोव्हिडचा व्हायरस पसरत गेला, त्याच्या इन्व्हेस्टिगेशनचं काय? एका देशामध्ये, एका लॅबोरेटरीमध्ये 1,500-2,000 उच्च शिक्षित शास्त्रज्ञ, साधी-सुधी माणसं नाहीत. त्यांना करायला काही कामधंदा नाहीये, उद्योग नाहीये, रिकामेपणी काहीतरी प्रयोग करतायत असं नाही. 1,500 ते 2,000 अत्यंत उच्च शिक्षित, बुद्धिमान, हुशार शास्त्रज्ञ एका लॅबोरेटरीमध्ये काम करत होते आणि त्यांनी तयार केलेल्या या व्हायरसमुळे पुढे तो व्हायरस लीक झाला आणि जगभर पसरला. आपण कल्पना करू, की या 2,000 माणसांना कुठल्या प्रेरणेने हे करायला लावलं असेल? त्यांनी या व्हायरसची निर्मितीच का केली असेल? त्यांना असं काय सांगितलं असेल? एक अत्यंत हुशार, बुद्धिमान, व्यासंगी, जगाला आश्चर्यात पाडेल अशी बुद्धिमत्ता असणारे एवढे मोठे शास्त्रज्ञ, यांना हे कळत नसेल का, की आपण काय करतोय? ह्याचे परिणाम जगावरती काय होतील? पण इतक्या उच्च शिक्षित लोकांना सुद्धा या गोष्टीच्या जाणिवेपासून कसं लांब नेलं आणि त्यांच्याकडून हे काम कसं करून घेतलं, त्याच्यामुळे जगामधल्या ज्या अत्यंत मोठ्या शक्तिशाली अर्थव्यवस्था होत्या, सगळ्या कोलमडून पडल्या. प्रचंड प्रमाणामध्ये मनुष्यहानी झाली, वित्तहानी झाली, यंत्रणा कोलमडून पडल्या. ते काम ज्या 2,000 शास्त्रज्ञांनी केलं, ती माणसं असंवेदनशील होती का? तर नव्हती. मग मला प्रश्न असा पडला, की केवळ शिक्षणाने माणूस घडतो का? तर केवळ शिक्षणाने माणूस नाही घडत. त्याच्यावरती हे ज्ञान मी कशासाठी वापरणार आहे? मी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग मला कसा करायचा आहे? मी काय करणं अपेक्षित आहे? याचेही संस्कार व्हावे लागतात. दुर्दैवाने या सगळ्या शास्त्रज्ञांनी संपूर्ण जगालाच वेठीला धरलं. जसं-जसं खोलात जाऊ तसा-तसा विचार करायला लागतो, की हे सगळे शास्त्रज्ञ केवळ एकाच देशातले होते का? तर तसे नव्हते. जगभरामधनं शास्त्रज्ञ गोळा केलेले होते. मग पुढचा प्रश्न असा पडतो, की ही सगळी माहिती या देशाला मिळाली कुठून? अमुक-अमुक देशामध्ये अमुक-अमुक माणूस अशा-अशा विषयामधला तज्ञ आहे. तो हुशार आहे. त्याला कामाची गरज आहे. त्याला पैशाची गरज आहे. त्याला त्याचं नाव मिळवण्याची गरज आहे. त्याला जर आपण धरला तर तो आपल्या मनासारखं काम करू शकतो. आपण सांगू ते काम तो करू शकतो. ही माहिती मिळाली कुठून? अशी 2,000 माणसं गोळा कशी केली असतील? कधी केली असतील? त्यांना ते किती वर्ष या प्रोजेक्टवर काम करत होते? किती काळ त्यांनी या प्रोजेक्टच्यासाठी घातला? हे सगळे प्रश्न आजच्या क्षणाला अनुत्तरितच आहेत. याच्यावरचं इन्व्हेस्टिगेशनचं काम कुठपर्यंत आलेलं आहे? इन्व्हेस्टिगेशन चालू आहे की चालू नाहीये?
हे सुद्धा माहीत नाही. मग या सगळ्याच्या कारणमीमांसेमध्ये ज्यावेळेला जातो, त्यावेळेला असं लक्षात येतं, की संपूर्ण जगभरामध्ये जे सोशल मीडिया वापरलं जातं, ते ह्या एका देशामध्ये वापरलं जात नाही. प्रत्येकजण त्याची सगळी शिक्षणासकट, कुटुंबासकट सगळी माहिती सोशल मीडियावरती अपलोड करतात. ही माहिती कोणीतरी वाचतंय, कोणीतरी त्याचा फॉलोअप घेतंय, कोणीतरी तिथून आपल्याला बघतंय. आपण काय करतो, काय लिहितो, काय वाचतो, कसे राहतो, कसे वागतो, या सगळ्याचं फॉलोअप कोणीतरी तिसऱ्याच ठिकाणी बसून घेतोय. हे आता तरी आपण समजून घेण्याची गरज आहे. माहिती आणि तंत्रज्ञान हे माणसाच्या सोयीसाठी, सुविधेच्यासाठी, त्याचं जगणं सुसह्य व्हावं, चांगलं व्हावं, आयुष्याची गुणवत्ता वाढावी, त्याला त्याचा फायदा व्हावा ह्याच्यासाठी आहे. पण त्याच ज्ञानाचा दुरुपयोग किती मोठ्या प्रमाणावरती चालू आहे, ह्याचं हे उदाहरण आहे. आज या एका गोष्टीमुळे संपूर्ण जगामध्ये हे लक्षात आलेलं आहे, की जैविक समस्या निर्माण केल्या, तर संपूर्ण जगच अडचणीत सापडू शकतं आणि आपल्याला जे हवं आहे ते साध्य करता येऊ शकतं. या निमित्ताने माझं या सगळ्या विद्यार्थी वर्गाला असं सांगणं आहे, की तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या. कृपा करून तुमची कुठलीही अशा प्रकारची शैक्षणिक माहिती किंवा हे कोणीतरी 100-200 जण मला लाइक करतील, कमेंट्स करतील, माझ्या फ्रेंड्स लिस्टमध्ये येतील, म्हणून सोशल मीडियावरती पोस्ट करू नका. आपली वैयक्तिक माहिती, जिचा संबंध आपल्या करिअरशी आहे, तिचा संबंध सोशल मीडियाशी जोडू नका. जगभरामध्ये हे कुठेही बघितलं जाऊ शकतं. हे एथिक्स आता पाळण्याची गरज आहे. कारण अन्य छोट्या देशांच्या मध्ये सुद्धा या प्रकाराने हे सगळं हॅकिंग सुरू होईल आणि या सगळ्या माहितीचा दुरुपयोग सत्ता मिळवण्याच्यासाठी केला जाईल. सो आपण जसे-जसे आता आयुष्यात पुढे-पुढे जाऊ, तसं-तसं आपल्याला या विज्ञानाने घडवून आणलेल्या समस्यांचा सुद्धा विचार करणं गरजेचं झालेलं आहे. जर आपल्याला सुरक्षित राहायचं असेल आणि आपल्याला उत्तम आयुष्य जगायचं असेल, तर आपणच स्वतःवरती काही बंधनं घालून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जितकं शिक्षण महत्वाचं आहे, जितकं ज्ञान महत्वाचं आहे, तितकंच आपला हेतू सुद्धा महत्वाचा आहे आणि उत्तम करिअरचं ते एक महत्वाचं लक्षण आहे, की तुमचा हेतू काय? हे सगळं शिकण्यामागे, ज्ञान मिळवण्याच्या मागे तुमचं उद्दिष्ट काय आहे? तुम्हाला काय मिळवायचं आहे? त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी या गोष्टीवरती विचार केला पाहिजे, की आपल्या आजूबाजूला जगात काय घडतंय? आपल्या आजूबाजूच्या जगामध्ये घडतंय म्हणजे केवळ आपल्या शहरामध्ये घडतंय, आपल्या जिल्ह्यात घडतंय, आपल्या राज्यात घडतंय, आपल्या देशात घडतंय असं नाहीये. जगभरामधल्या सर्वोत्तम तंत्रज्ञानाने प्रगत असणाऱ्या 100 देशांमध्ये काय घडतंय? याचा पण विचार आपण करणं गरजेचं आहे. दुर्दैवाने मला असं अगदी खेदाने म्हणावसं वाटतं, की आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या घटना घडतायत, ज्या महत्त्वाच्या गोष्टी घडतायत, चालू आहेत, विविध प्रकल्प चालू आहेत, विविध कामं घडतायत. या गोष्टींची आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्याला सुद्धा जितकी असायला पाहिजे तितकी सुद्धा कल्पना नाही. मागच्या काही महिन्यांमधले महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होणारे सगळे न्यूजपेपर्स मी बघितले. आजच्या तारखेपर्यंत मी बघतोय. तरी सुद्धा मला असं जाणवत नाही, की जो एवढा मोठा लाखोंच्या संख्येने असणारा विद्यार्थी वर्ग आहे, त्याच्यासाठी प्रेरणा मिळेल, त्यांना प्रोत्साहन मिळेल, त्यांना काहीतरी दिशा मिळेल, अशा प्रकारचा कंटेंट 1% सुद्धा येत नाही. 99%
नकारात्मक बातम्या आहेत, ज्यांचा विद्यार्थी वर्गाला काही उपयोग नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना हे अगदी ठामपणे आणि आग्रहाने सांगेन, की आता आपणच आपली दृष्टी व्यापक करण्यामध्ये आपलं हित आहे. कोणीतरी तुमच्या दारापर्यंत येऊन तुम्हाला हे सगळं ज्ञान देईल, माहिती देईल असं होणार नाही. आपल्याला आता पुढचे 22 महिने बघून एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे. ह्या एका वर्षाने संपूर्ण जगाच्या विकासाची दिशा बदलून टाकली आहे, असं माझं मत आहे. आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल, की अनेक करियर्स ज्यांची आपल्याला माहिती पण नव्हती, पण ती करियर्स आता दिसतायत. आज आपल्याला हे लक्षात येतंय, की अरे ह्याच्यामध्ये माणसंच नाही आहेत. इतका तुटवडा कसा निर्माण होतो? इतकी माणसांची गरज कधीच आत्तापर्यंत भासली नव्हती, आता कशी भासायला लागली? याचाच अर्थ असा आहे, की परिस्थितीने आपल्यापुढे जे चॅलेंज आणलं, त्याच्याशी दोन हात करण्याची आपली क्षमता, त्याच्यासाठीचं जे मनुष्यबळ होतं, ती क्षमता आपल्याकडे अजूनही तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती नाही. ज्या अर्थी आपल्याकडे ती क्षमता नाहीये, त्या अर्थी ती क्षमता विकसित होण्याच्या साठीचा पूर्ण वाव आपल्याला आहे. स्काय इज द लिमिट. तुम्ही जितकं उत्तम शिकाल, जितका मोठा विचार कराल, जितका भव्य विचार कराल, जितक्या संधी तुम्ही मिळवाल, तितकं तुमचं या जगामध्ये स्वागतच होणार आहे. त्यामुळे ही महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण, की आत्ता सगळं जगच थांबलेलं आहे. जे मोठे म्हणवत होते सगळे शून्यावरती येऊन बसलेले आहेत. प्रचंड नुकसान झालेलं आहे. अशा वेळेला ज्याच्याकडे रिअल टॅलेंट आहे, ज्याच्याकडे मेरिट आहे, उत्तम शिक्षण आहे, त्याचा उपयोग कसा करायचा ह्याची ज्याची कल्पना स्पष्ट आहे, अशा माणसांना कोणीही यशापासून दूर ठेवू शकत नाही. त्यांची प्रगती 100% होणार. 1001% होणार. तर ही स्पष्टता आपल्याकडे यावी, याच्यासाठी मी आज तुमच्याशी बोलतोय. मला याची नक्की जाणीव आहे, माहिती आहे, की आपण आपल्या 10वीच्या नंतर पुढे काय करायचं, याच्यासाठीचा विचार नक्की काहीतरी काही ना काहीतरी केलेलाच असेल. अमुक एक क्षेत्र उत्तम आहे आणि अमुक एक क्षेत्र उत्तम नाही. त्याच्यामध्ये करिअरला काही स्कोप नाही, असं अजिबात नाही. जितकं महत्त्व विज्ञानाला आहे, विज्ञान तंत्रज्ञानाला आहे, माहिती तंत्रज्ञानाला आहे, अभियांत्रिकीला आहे, मेडिकल सायन्स वैद्यकीय क्षेत्रात आहे, तितकंच महत्त्व कला क्षेत्रात सुद्धा आहे, सामाजिक क्षेत्रात सुद्धा आहे, व्होकेशनल उद्योजकता विकासामध्ये पण आहे. त्याच्यामुळं काही अमुक एक गोष्ट महत्त्वाची आहे, अमुक एक गोष्ट कमी महत्त्वाची आहे, अमुक एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, असं नाही. परिस्थितीच्या नुसार, गरजेच्या नुसार या गोष्टी बदलत जातात. याचा अर्थ अनेक गोष्टी नामशेषच होतील आणि आपल्याला कोणीच विचारणार नाही, असं अजिबात नाही. पण मी पुन्हा आग्रहाने सांगेन, की आपल्याला त्यातलं काय हवं आहे, हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे आपल्याला कसं कळेल? तर आपण आजूबाजूच्या जगाबरोबर जितके जास्त जोडले जाऊ, कनेक्ट होऊ, तितकं आपल्याला नवीन-नवीन गोष्टी माहिती होतील. आज आपल्याला असं कळलं, की अरे ऑक्सिजनची कमतरता आहे. ऑक्सिजन लिक्विड फॉर्ममध्ये कसा मिळवला जातो? त्याची वाहतूक कशी होते? त्याचं महत्त्व काय आहे? या गोष्टींची 1 महिन्याभरापूर्वीपर्यंत आपल्याला आवश्यकताच वाटत नव्हती. आज ती आवश्यकता वाटतीये. एक इंजेक्शनचं वायल किती महत्त्वाचं आहे. माणसं कशी वणवण फिरतायत त्या एका गोष्टीच्यासाठी. याचा अर्थ औषध निर्माण शास्त्र, फार्मसी याचं महत्त्व किती मोठं आहे, हे आता आपल्याला कळतंय.
एक लस मिळण्याच्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करत होतं. आज आपण 40 देशांना लस पुरवतो आहोत. लोकांना व्हॅक्सिनेशनची, व्हॅक्सिन टेक्नॉलॉजीची, व्हॅक्सिन सायन्सची, इम्युनिटीची गरज किती आहे? जगाला याचं महत्त्व आता कळतंय. या क्षेत्रामधली तज्ञ माणसं या गोष्टींच्या म या विषयांच्या मध्ये 20-20 वर्ष, 25-25 वर्ष, 40-40 वर्ष काम करतायत. पण 6 महिन्यांपूर्वीपर्यंत आपल्याला ते जाणून घेण्याची गरज वाटत नव्हती. एक साधा पॅथॉलॉजिस्ट ज्याला दुर्दैवाने मला असं म्हणावसं वाटतं, की विद्यार्थ्यांचा फारसा कल या शाखेकडे नव्हता. पॅथॉलॉजी म्हणजे कमीपणाचं लक्षण वाटत होतं. अशा पॅथॉलॉजी लॅबोरेटरीजनीच या क्षणाला भारतामध्ये प्रचंड मोठं काम केलं. पण याची माहिती नव्हती आपल्याला. आत्ता आपल्याला महत्त्व वाटायला लागलं. जर आपण ह्याच्याकडे संवेदनशीलतेने बघितलं नाही, आपला किती फायदा होणार आहे हे लक्षात आलं नाही, तर काही दिवसांनी या कोव्हिडची तीव्रता कमी होईल. आपण सगळे परत विसरून जाऊ. आपण नुसते विसरून नाही जाणार. ह्याच्यामधून आपल्याला जाणीव झालेल्या लाखो कोट्यावधी संधी सुद्धा आपण विसरून जाऊ. हे फार गंभीर आहे. मोठमोठ्या केअर सेंटर्सची गरज आहे. देशामधल्या सीनियर सिटिझन्सची काळजी घेण्याच्यासाठीच्या तज्ञांची गरज आहे. पॅलिएटिव्ह केअर सेंटर्सची गरज आहे. औषधांचं, इंजेक्शन्सचं, पेशंट्सचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्यासाठीची जी वैद्यकीय ट्रान्सपोर्टेशनची सुविधा आहे, मेडिकल ट्रान्सपोर्टेशन त्याची गरज आहे. एअर ॲम्ब्युलन्सच्या सारख्या अत्यंत कमी प्रमाणात आत्ता सध्या ते कमी प्रमाणात वापरलं जातंय. पण पुढे जाऊन त्याची गरज वाढेल. त्याची आवश्यकता आहे. वैद्यकीय सेवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याच्यासाठी रेल्वेच्या जाळ्याचा सुद्धा उपयोग केला जातोय. हे आत्ता आपण सगळे बघतोय. तरी सुद्धा मी जेव्हा अ, हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधतो, बोलतो, पालकांशी बोलतो, यातल्या अनेक गोष्टी त्यांना माहितीच नसतात. ज्या गोष्टींवरती या देशाचा विकास होतो, त्या प्रत्येक सकारात्मक गोष्टीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी अवश्य जावं, त्याचा विचार जरूर करावा. मला असं दिसतं समोर, म्हणजे उदाहरणार्थ आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगेन, की ज्यांची खरोखर प्रचंड गरज आहे. कोव्हिडची समस्या ज्यावेळेला सुरू झाली, एखाद्या करिअरचा किंवा एखाद्या गोष्टीमध्ये काम चं स्वरूप काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी 2020 मध्ये साधारणपणे 24 मार्च, 25 मार्च, 25 मार्च 2020 पासून ते आजची तारीख साधारणपणे 13 महिने मी दिवसाला 21 तास काम करतोय. कंटिन्युअसली केसेस. सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 2-3 वाजेपर्यंत. साधारणपणे 3 वाजेपर्यंत. म्हणजे गेल्या 13 महिन्यांच्या मध्ये मी रात्री 3-3:30च्या आत कधी माझं काम संपलं असेल, असं मला आठवतच नाहीये. पण 20 वर्षांपूर्वी ज्यावेळेला मी असं म्हणलं होतं, की मी सायकॉलॉजिकल काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये जाणार आहे आणि मला सायकॉलॉजिस्ट व्हायचंय, त्यावेळेला माझ्या कुटुंबियांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांना असं वाटत होतं, की अरे ह्या क्षेत्राला एवढा कुठं स्कोप आहे.
ही गोष्ट त्यावेळेला खोडून काढण्यासारखी परिस्थिती नव्हती, कारण खरोखरच तेवढा स्कोप नव्हता. आज मला तुम्हाला सांगायला फार आनंद होतो, की रोज कमीत कमी म्हणजे काहीच काम केलं नाही, तरी सुद्धा 18 तास काम होतं. कमीत कमी 200 ते 250 लोकांशी माझा रोज संबंध येतो. मी त्यांच्याशी बोलतो. या सगळ्या गोष्टी कशा घडू शकतात? तर तुम्ही काळाची पुढची पावलं ओळखून त्या क्षेत्रांमध्ये गेलात, तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. विज्ञान शाखेमधला पुढच्या करिअर्सच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं, तर अ अत्यंत महत्त्वाच्या अशा 3 क्षेत्रांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होईल. त्यातलं पहिलं आहे इंजिनिअरिंग, दुसरं आहे मेडिकल सायन्स आणि तिसरं आहे फार्मसी. जगभरामधल्या अत्यंत ग्रोइंग इंडस्ट्रीज ह्याच 3 क्षेत्रांमधल्या आहेत. मग त्याच्यामध्ये रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आहे, टाउन प्लॅनिंग आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, टेक्निकल डेव्हलपमेंट आहे, सोशल कनेक्टिव्हिटीच्या सारखा भाग आहे. हा सगळा भाग हा इंजिनिअरिंग सायन्सेसच्या मध्ये आहे. जगभरामधल्या सगळ्या वैद्यकीय सुविधा, मग ज्याच्यामध्ये अगदी अ, आयुर्वेदापासून ते निसर्गोपचार पद्धतीपर्यंत किंवा सर्जरीपासून ते सायकॉलॉजिकल काउन्सिलिंग पर्यंतच्या सगळ्या सुविधा या मेडिकल सायन्समध्ये आहेत. यामध्ये माणसांचा वेलनेस केवळ आजारी पडल्यानेच औषधाची गरज आहे असं नाही. तर सपोर्टिंग मेडिसिन्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, डायट आहे, त्याच्याशी रिलेटेड असणारी प्रॉडक्ट्स आहेत, हीलिंग मेडिसिन्स आहेत. अ, त्याच्यानंतर आपल्या मनस्थितीमध्ये सुधारणा करणारी मेडिसिन्स आहेत. अशा माणसाच्या आयुष्यातल्या प्रत्येक स्टेज मधल्या प्रश्नांच्या साठीची औषध निर्मिती ही जगभरातली अत्यंत मोठी इंडस्ट्री आहे. या तीनही इंडस्ट्रीजचा जर आपण विचार केला, तर त्या सगळ्यांचा मार्ग सायन्सच्या पोटातून जातो. मी जे पहिलं तुम्हाला सांगितलं, की 10वी ची परीक्षा केवळ रद्द झाली. 10वी ज्ञान वाया नाही गेलेलं. त्याचं कारण, त्याचा प्रत्यय आता तुम्हाला येईल, लवकरच येईल, की जर तुम्हाला 40 वर्ष, 50 वर्ष कुठलाही स्लॅक न येता, जागतिक मंदी न येता, कुठले चढ-उतार न येता, तुमचं काम प्रॉमिनंटली करायचं असेल, अत्यंत आत्मविश्वासाने करायचं असेल, तर हेच 9वी-10वी वर्षामध्ये तुम्ही जे शिकलात, ते त्या ज्ञानावरतीच तुमचे या विज्ञानाच्या क्षेत्रामधला प्रवास, शैक्षणिक प्रवास सुरू होणार. तेव्हा मर्म समजून घ्यायला पाहिजे, की मी आत्तापर्यंत शिकलो, त्याची परीक्षा झाली नाही म्हणून पश्चाताप मानून घ्यायचा, की आता मला त्या ज्ञानाच्या वरचं ज्ञान मिळवण्याची संधी मिळालेली आहे, त्याचा आनंद मानायचा. सो कोणीतरी असं म्हणलेलं आहे, की पेला म्हणजे मला वाटतं मंगेश पाडगावकरांनीच म्हणलेलं आहे, की पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सांगा कसं जगायचं, कणत-कणत की गाणं म्हणत ते तुम्हीच ठरवा. सो जे परिस्थितीने आपल्या समोर आलेलं आहे, आता ते स्वीकारून उद्याच्या भविष्याचा अत्यंत उत्तम विचार करण्याच्या साठीची संधी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मला असं वाटतं, की आपण या संधीचा उत्तम फायदा घेतला पाहिजे. या निमित्ताने तुम्हाला हेही सांगायला हवं किंवा तुम्ही हे समजून घ्यायला हवं, की 2 वर्षांच्या नंतर केवळ 12वी ची परीक्षा नाही होणार. या 22 महिन्यांच्या मध्ये आपल्याला 12वी नंतरच्या कोर्सेसचा पण विचार केला पाहिजे, ज्याच्यासाठी प्रवेश परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा यांच्यामध्ये फरक आहे. प्रशासकीय सेवांच्या परीक्षा
आणि प्रवेश परीक्षा यांच्यामध्ये पण फरक आहे. प्रवेश परीक्षेचा अर्थच असा आहे, की तुम्ही कितीही हुशार असा, तुमची त्या क्षेत्रामध्ये करियर करण्याची इच्छा कितीही चांगली असो, ते शिक्षण घेण्याच्यासाठीची आर्थिक परिस्थिती तुमची कितीही चांगली असो, पण जोपर्यंत तुम्ही ती परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जात नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये प्रवेश मिळणार नाही. मी किंवा माझ्या पिढीमधली लोकं ज्यावेळेला शिकत होती, 22-23 वर्षांच्या पूर्वी, त्यावेळेला एंट्रन्स एक्झाम्स नुकत्याच आलेल्या होत्या आणि सुरुवातीच्या काळामध्ये तर त्या कंपल्सरी पण नव्हत्या. मार्ग असायचे. आयदर तुम्ही 12वीच्या मार्कांवर पुढे जा किंवा तुम्ही सी घेऊन पुढे जा. त्यावेळेला IIT सारख्या मोठ्या राष्ट्रीय इन्स्टिट्यूट्समध्ये जायचं असेल, तर त्याची एंट्रन्स एक्झाम होती. पण राज्यामधल्या नॉर्मल कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल, तर त्याला प्रवेश परीक्षा नव्हती. 2001, 2002, 2003 या काळामध्ये जसं-जसं आपण ग्लोबलायझेशनकडे जायला लागलो, तसं-तसं या क्षेत्रामधल्या तज्ञ लोकांची गरज भासायला लागली आणि मग प्रवेश परीक्षांचं डिझाइन समोर आलं. प्रवेश परीक्षा या तुम्हाला शिक्षण मिळण्यातला अडथळा आहे असं नाहीये. प्रवेश परीक्षांचं महत्त्व काय आहे, तर तुम्ही स्वतःला तो कोर्स करण्यासाठी मी पात्र आहे असं सिद्ध करा. हे सगळं सकारात्मकच आहे. आपणच नुसतं म्हणायचं, की मी हुशार आहे. याच्यापेक्षा सुद्धा यंत्रणेने, त्या सिस्टमनी म्हटलं पाहिजे, की येस, हा विद्यार्थी हुशार आहे. याला संधी दिली पाहिजे. ती हुशारी सिद्ध कशी होणार? त्याच्यासाठी प्रवेश परीक्षा आहे. त्याचं वेगळं स्टॅटिस्टिक्स आहे. त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला त्या क्षेत्रातली पुढची संधी मिळणार आहे. पण ही संधी मिळण्याच्यासाठी तुमच्याकडे 22च महिने आहेत. रस्त्यावरचा अत्यंत सामान्य माणूस ज्याच्याकडे ₹1 सुद्धा नाही, मी त्याला भिकारी म्हणणार नाही. अत्यंत सामान्य माणूस, दारिद्र्य रेषेच्या खालचा माणूस, तिथपासून ते आपल्या देशाचे राष्ट्रपती, इथपर्यंत प्रत्येकाच्या दिवसाला 24च तास आहेत. एकालाही 25वा तास मिळत नाही. एकालाही 24 तासांच्या वरचं 1 मिनिट सुद्धा मिळत नाही. इथेच समजून घेण्याच्या सारखं आहे, की त्या 24 तासांचा योग्य समर्पक उपयोग जो करतो, त्याच्या पुढच्या प्रगतीच्या वाटा जास्त सुस्पष्ट होत जातात आणि त्याच्यावरती धावणं त्याला सोपं होतं. त्याच्यामुळे स्पर्धेला घाबरून मी अभ्यास करतो. फार कॉम्पिटिशन आहे. ॲडमिशन मिळेल की नाही याची शंका वाटते. म्हणून मी क्लास लावतो. म्हणून मी अभ्यास करतो. म्हणून मी रट्टा मारतो. पाठांतर करतो. भारंभार टेस्ट सोडवतो. धडा, 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 धडा टेस्ट सोडवतो. रोज 100-200 प्रश्न सोडवतो. असलं करण्याच्या भानगडीत पडू नका. स्पर्धा परीक्षा केवळ तुमची पात्रता आहे की नाही, हे ठरवण्याच्या साठीचाच मार्ग आहे. त्याच्यामुळे आधी पात्रता मिळवा. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. आधी पात्रता मिळवा. ती पात्रता मिळवल्याच्या नंतरच त्याची परीक्षा होणार आहे. उद्या माझी पात्रतेची परीक्षा आहे आणि मी आज अभ्यास करतो, तर तुम्ही तुमची पात्रता सिद्धच करू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे, की त्या पात्रतेच्यासाठी अभ्यास करा. मी एलिजिबल कसा होईन? हे जगाला कसं कळेल, की माझ्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे. मी सुद्धा हे करू शकतो. मला हे उत्तम प्रकाराने करणं शक्य आहे.
त्याच्यासाठीचं सातत्य मी 2 वर्ष पाळीन. त्याच्यासाठीचे सगळे नियम मी 2 वर्ष पाळीन. त्याच्यासाठी जे कष्ट करायला लागतील ते मी 2 वर्ष करीन. त्याच्यानंतर माझी जी परीक्षा होणार आहे, त्याच्यामध्ये मला केवळ काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि त्याच्यामधून सिद्ध होणार आहे, की मी या क्षेत्रातलं उच्च शिक्षण घेण्याच्यासाठी पात्र आहे किंवा नाही. याच्यामध्ये असं मुळीच नाही, की तुम्ही 150 मार्क मिळवा, 120 मार्क मिळवा, 85 मार्क मिळवा, तुम्हाला ॲडमिशन मिळेल. हा केवळ ॲडमिशन्सचा विषय नाही. हा आपल्या बौद्धिक आत्मसन्मानाचा विषय आहे. हा आपल्या आत्मविश्वासाचा विषय आहे. ज्या क्षेत्रामधलं शिक्षण घेऊन आपल्याला पुढे 30 वर्ष काम करायचं आहे, त्या क्षेत्रामधलं आपलं इम्प्रेशन काय असावं, त्याचा हा विषय आहे. हा साधा, सोपा, सरळ मार्ग नाहीये. त्याच्यामुळे ही गोष्ट कॅज्युअली घेण्यामध्ये काहीच अर्थ नाही. टाईम इज मनी. ज्यावेळेला मी अ, एज्युझोनचे समीर सर आहेत, त्यांच्याशी 2 दिवसांपूर्वी बोलत होतो. तर त्यावेळेला ते मला म्हणाले, की "सर तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना?" तर मी खरोखर अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, समीर सर आत्ता ऐकत असतील तर ते पण त्यांनाही ते आठवेल. मी त्यांना असं म्हणलं होतं, की "सर, विद्यार्थी आणि पालकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि ही एकच गोष्ट पाळायला पाहिजे, की डोंट अंडर एस्टिमेट द सिस्टम." जी सिस्टम 15-20 लाख विद्यार्थ्यांच्यासाठी डिझाइन झालेली आहे. 138 कोटी लोकसंख्येचा देश आहे. 20 लाख लोकांच्यासाठी तयार झालेली सिस्टम आहे. या सिस्टमला अंडर एस्टिमेट करू नका, गृहीत धरू नका. अति आत्मविश्वासामध्ये तर अजिबातच जाऊ नका. तुम्हाला तयारी करण्याच्यासाठी जवळपास 550 दिवस हातामध्ये आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये करियर करण्याच्यासाठी याच्यापेक्षा सोन्यासारखी दुसरी संधी असूच शकत नाही. तुमच्या हातामध्ये 550 दिवस आहेत. प्रत्येक दिवसाला 24 तास आहेत. 24 तासामध्ये एका मार्काचा सक्सेसफुल अभ्यास केला, 1 मार्काचा. मी हे अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगतोय. इतक्या वर्षांच्या अनुभवानिशी तुम्हाला सांगतोय, की 24 तासामध्ये 1 मार्काचा अभ्यास जरी केलात, तरी 550 दिवसांमध्ये तुमचा स्कोर 550 मार्कांचा होणार. 720 मार्कांची परीक्षा आहे. 720 मार्कांच्या पैकी ज्यावेळेला मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये, मोठमोठ्या ब्रँडेड कोचिंग क्लासेसमध्ये लाखो रुपये भरून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 200 मार्क, 180 मार्क, 150 मार्क असले मार्क मिळतात. त्यावेळेला मला त्यांची कीव येते. दुसऱ्या बाजूला रत्नागिरीसारख्या ठिकाणी अशी संस्था काम करते आणि एका बॅचमधले त्यांचे 5-5 विद्यार्थी मेरिटमध्ये येतात, याचं मला कौतुक वाटतं. मी केवळ एज्युझोनची स्तुती करत नाही. माझा तो स्वभाव नाही. पण गेल्या अनेक वर्षांमध्ये मी ही संस्था बघतोय आणि विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची, त्यांच्याकडून ज्या पद्धतीने अभ्यास करून घेतला जातो, ती पद्धत मी बघतोय. मी अनेकदा विद्यार्थ्यांना भेटायला येतो, त्यांच्याशी बोलत असतो. तर हे सगळं बघताना मला असं दिसतं, की छोट्या मध्ये तुलनेने म्हणजे पुणे आणि रत्नागिरी अशी तुलना केली तरी सुद्धा, अत्यंत छोट्या गावामध्ये पण 100-150 विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा एक माणूस दिवसाला 16-17 तास, 18 तास त्याचं रक्त आटवतच. प्रवेश परीक्षेचा पेपर, त्याची प्रश्नपत्रिका दिल्लीपासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक सेंटरला सेमच येणार आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे नशिबाने,
की अशा प्रकारांनी डेडिकेटेड असणाऱ्या व्यक्ती तुमच्याच गावामध्ये आहेत, तुमच्या आजूबाजूला आहेत. त्यांचा फायदा करून घेऊन तुम्हाला नॅशनल लेव्हलला जाणं शक्य होणार. त्याच्यामुळे एकही दिवस, एकही मिनिट वाया न घालवता आपण जितक्या लवकर मागचं सगळं झटकून टाकून उद्याच्या भविष्याकडची वाटचाल सुरू करू तितका आपल्याला फायदा होणार आहे. हा फायदा आज आपण करून घ्यायला सुरुवात करणार नाही, तर मग दुसरं कोण करणार? या कोव्हिडच्या वर्षामध्येच मी माझा 4-5 राज्यांमध्ये प्रवास झाला. उत्तराखंडमध्ये झाला, आंध्र प्रदेशमध्ये झाला, अ, गोव्यामध्ये झाला. तिथे मी हे बघत होतो, की विद्यार्थी अभ्यास करतायत. ते प्रॅक्टिकली ऑब्झर्व्ह करतायत. म्हणजे मला फार आश्चर्य वाटतं, की उत्तराखंडमधल्या एका खेड्यामधला 9वीत शिकणारा एक मुलगा माझ्याशी सव्वा तास इंग्रजीत बोलत होता. मला फार आश्चर्य वाटलं. मी त्याला विचारलं, की "हे तू कसं शिकलास?" तर तो मला म्हणाला, की "सर ह्याच्यात शिकण्यासारखं काय आहे?" मी फक्त ती भाषा समजून घेत गेलो. ती सतत कानावर पडत गेली आणि आता मला सोपं वाटतंय. मी त्याला विचारलं, की "तुला आयुष्यात पुढे काय करायचंय?" तर ज्याच्याकडे मोबाईलला रेंज यावी म्हणून दीड दीड 1 ते 1.5 किलोमीटर चालत जायला लागतं घरापासून. असा मुलगा मला असं म्हणतो, की मला एलिव्हेटर्स टेक्नॉलॉजी मधलं शिक्षण घ्यायचंय. मला फार आश्चर्य वाटलं. मी त्याला विचारलं, "व्हॉट व्हॉट डू यू मीन बाय एलिव्हेटर्स? तुला माहिती आहे का?" त्याने मला सांगितलं. डिझाइन पण सांगितलं. एलिव्हेटर्स म्हणजे काय? एस्केलेटर्स म्हणजे काय? त्याचं फंक्शनिंग काय असतं? मी त्याला म्हटलं, "तू त्याचं ड्रॉइंग काढून दाखवू शकतोस का?" त्यांनी कागदावरती मला ड्रॉइंग पण काढून दाखवलं. मी त्याला विचारलं, की "अरे बाबा, हे तुला वाटलंच कसं?" तर तो मला म्हणाला, की "सर, येत्या 10 वर्षांमध्ये आमचं राज्य या स्टेजला जाईल. भारतातल्या अत्यंत दुर्गम राज्यांच्या मधलं उत्तराखंड हे एक राज्य आहे, की या राज्यामध्ये या सुविधेमधल्या तज्ञांची गरज सगळ्यात जास्त असणार आहे. मी जर पुढच्या 6 वर्षांमध्ये यातलं शिक्षण घेऊन आलो, तर मी या राज्यामधल्या अत्यंत डिमांडिंग तज्ञ लोकांच्या मधला एक असेन." उत्तराखंडमध्ये एका डोंगरावर राहणाऱ्या एका मुलाला जर हे कळू शकतं, तर आपल्याला का कळू शकत नाही? आपलं स्वप्न आपण इतक्या चांगल्या प्रकाराने एलॅबोरेट का करू शकत नाही, की अरे मी या गोष्टीमध्ये शिक्षण घेईन तर माझी जगाला गरज वाटेल. आपण समजून घेऊ. हे लक्षात घ्यायला पाहिजे, की स्वप्न काही गरीब किंवा श्रीमंत मुलगा ज्याच्याकडे खूप सुविधा कमी आहेत आणि ज्याच्याकडे खूप जास्त आहेत, तर अशी बघून पडत नसतात. निसर्गाने आपल्याला जी बुद्धिमत्ता दिलेली आहे, ती काही आपल्याकडचा पैसा बघून मिळत नाही. आपण कुठल्या गावात आहोत, का खेड्यात आहोत, का मोठ्या शहरात आहोत, का मेट्रो सिटीमध्ये आहोत, असं बघून मिळत नाही. आपल्या देशातल्या सर्व मोठ्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स मध्ये जर बघितलं तर 65-70% 75% विद्यार्थी संख्या ही अत्यंत छोट्या-छोट्या, छोट्या-छोट्या गावांमधून आलेली आहे. या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन, की तुम्ही आनंद कुमारचा सुपर 30 नावाचा सिनेमा अवश्य बघा. तुम्हाला लक्षात येईल, की अरे त्यांनी अशा मुलांना अशा लेव्हलला आणलं, इतक्या मोठ्या इन्स्टिट्यूट पर्यंत पोहोचवलं
ज्यांनी आयुष्यात शाळेचं तोंडच बघितलेलं नव्हतं. आपल्याला काळजी वाटतेय 1 वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये आमचं किती नुकसान झालं, आमचं किती नुकसान झालं. अक्षरशः पडेल ते काम करून रस्त्यावरती राहणाऱ्या मुलांच्या मधून सुद्धा आय-आय-टीयन घडवता येतात, हे त्यांनी दाखवलं. आपल्याला तर त्याच्यापेक्षा कितीतरी उत्तम गुणवत्तेच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. मग कमी कुठं पडतोय आपण? मला ती कमतरता वाटते, की आपल्याकडे आत्ता प्रोग्राम नाही. आपल्याला एका अत्यंत डिसिप्लिन्ड प्रोग्राममध्ये सराव करण्याची गरज आहे. डिसिप्लिन्ड प्रोग्राममध्ये ज्ञान मिळवण्याची गरज आहे. उरी हा माझा अतिशय आवडता सिनेमा आहे. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने तो बघितला असेल. त्याच्यामध्ये शाळेत शिकणाऱ्या एका मुलानी तो तयार केलेला ड्रोन, ज्याची मोठमोठे शास्त्रज्ञ चेष्टा करत होते. तो गरुडा नावाचा ड्रोन त्यांनीच तर सगळी माहिती मिळवली. एवढ्या मोठ्या सिनेमामध्ये तो एक मुलगा माझ्या डोक्यात बसला. म्हणजे मी जेव्हा तो पहिल्यांदा सिनेमा बघत होतो, तेव्हापासून मी त्या मुलाला दोन्ही हात जोडून नमस्कार करतो, की "अरे, हे तुला कुठनं सुचलं? कसं सुचलं? कसं मिळवलंस तू? किती प्रयोग केले? आयुष्यातला किती वेळ तू या संशोधनासाठी दिलास आणि त्याचा किती मोठा उपयोग आपल्या देशाला झाला." तोच सिनेमा जर तुम्ही बघितला असेल, तर त्या ड्रोनला पक्षी-पक्षी म्हणून तो ड्रोन पकडायला गेलेला एक मुलगा, त्याचं वय आणि हा ड्रोन डिझाइन केलेला मुलगा, त्याचं वय समानच आहे. बुद्धीचा उपयोग कुठे झाला ते बघा. ह्याला मी म्हणतो संधीचा फायदा घेणं. आज तुमच्या समोर संधी आहे. आपल्या बुद्धीचा योग्य उपयोग करून यश मिळवण्याची संधी आज तुमच्याकडे आहे. अजून 6 महिन्यांनी सुद्धा तुम्हाला या गोष्टीची जाणीव झाली, तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातले 180 दिवस तुम्ही वाया घालवले, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून मी म्हणेन, की जर तुम्हाला आज हे जाणवत असेल, तर एक पाऊल पुढे टाकण्याची आवश्यकता आहे. अगदी अ, महत्त्वाच्या काही संधींच्या बाबतीमध्ये मला आज तुम्हाला काही माहिती द्यायची आहे. जे रिसर्च इन्स्टिट्यूट्सच्या बाबतीमध्ये सुद्धा भारत सरकार आत्ता प्रयत्नशील आहे. म्हणजे कोव्हिडच्या वर्षामध्ये आपल्याला काही गोष्टी कळलेल्या नाहीत. पण काम चालू आहे. फॅसिलिटीज आहेत, ॲडमिशन्स आहेत. तर त्याच्याविषयी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी अ, सांगू इच्छितो. Innovation in science pursued for inspired research, that is INSPIRE नावाची एक स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटनी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ॲक्टिव्हेट केली आहे. आता सायन्स पर्स्युट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च म्हणजे जगाला पुढच्या अनेक दशकांमध्ये ज्या गोष्टींची गरज भासेल, अशा गोष्टींमधलं संशोधन करण्याच्यासाठीची योजना आता सेंट्रल गव्हर्नमेंटच विद्यार्थ्यांना देत आहे. त्यामुळे 12वीच्या नंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, आर्किटेक्चर अशा क्षेत्रांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता हे एक मोठं नवीन आभाळ ओपन झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळं करून दाखवण्याची इच्छा असेल, तर आपण विज्ञान शाखेचा पर्याय अवश्य समोर ठेवावा. विज्ञानातलं उच्च शिक्षण, सायन्समधलं, टेक्नॉलॉजीमधलं असो और प्युअर सायन्समधलं असो. स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन या नावाने एक स्कीम आहे.
मोठमोठ्या रिसर्च इन्स्टिट्यूट्समध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काम करण्याच्यासाठी मोठमोठ्या संशोधकांच्या हाताखाली अनुभवाच्यासाठी म्हणून काम करण्याच्यासाठी या योजनेमधून विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. किती विद्यार्थ्यांना संधी मिळते? तर दरवर्षी 10,000 विद्यार्थ्यांची निवड होते. 10,000 इर्रिस्पेक्टिव्ह की तो कुठला आहे. ₹80,000 शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्याला मिळते. म्हणजे फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री, स्टॅटिस्टिक्स, अ, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, एन्व्हायर्नमेंटल सायन्स, झूलॉजी, एस्ट्रोनॉमी, इलेक्ट्रॉनिक्स, बॉटनी, प्लांट बायोटेक, वेटरनरी अशा अनेक विषयांच्या मध्ये करियर करण्याची इच्छा असणाऱ्यांना ही स्कॉलरशिप भारत सरकार देतं. आता तुम्हाला या 24 महिन्यांचं महत्व सांगतो. प्रत्येक राज्यामध्ये 12वी मधल्या विज्ञान शाखे 12वी मधून विज्ञान शाखेची परीक्षा दिलेल्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पैकी 1% विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्तीसाठी होते. 1%. पहिला 1%. म्हणजे 100 विद्यार्थ्यांच्या 100 विद्यार्थी जर बसले असतील तर त्यातला पहिला आलेला एक विद्यार्थी. आता आपण कल्पना करून बघू की महाराष्ट्र राज्यामध्ये 15 लाख विद्यार्थी विज्ञान शाखेला गेले. तर त्यांच्या डोक्यात काय असतं, मी मेडिकलला जाणार, मी इंजिनिअरिंगला जाणार. एवढी मोठी संधी भारत सरकार तुम्हाला देणार आहे, आपल्याला पत्ता पण नाही. या 15 लाख विद्यार्थ्यांच्या पैकी 1% 1% विद्यार्थी म्हणजे किती झाले? कोणी सांगू शकेल मला? 15 लाख विद्यार्थ्यांच्या पैकी 1% विद्यार्थी संख्या म्हणजे किती टक्के? किती विद्यार्थी? सांगू शकाल? कोणी सांगू शकेल? येस? विद्यार्थ्यांच्या पैकी कोणी सांगू शकेल? 15 लाखाचे 1%. येस. 15,000 विद्यार्थ्यांना ही संधी आहे. नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलच्या रिसर्च इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन इंटर्नशिप करण्याची, शिकण्याची संधी आहे. 15,000 विद्यार्थ्यांना. 15,000 मधले 100 विद्यार्थी रत्नागिरीतले असू शकत नाहीत का? येस, कम ऑन. असू शकतात की नाही? 15,000 विद्यार्थ्यांमधले 150 जण, 200 जण रत्नागिरीमधले असू शकत नाहीत का? येस, करेक्ट. 15,000. 15,000 विद्यार्थ्यांच्या मधले इतके लोक म्हणजे आज त्या सीट्सवरती त्या 15,000 महाराष्ट्रातल्या त्या पहिल्या 15,000 विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये एकही नाव आत्ता तरी लिहिलेलं नाहीये तुमच्या बॅच मधलं. मग तुमचं नाव असू शकतं की नाही? असू शकतं? येस, असू शकतं का? येस.
पुढची गोष्ट, जेईई ॲडव्हान्स्ड आणि जेईई मेन्स या परीक्षांमध्ये पहिल्या 10,000 विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ही शिष्यवृत्ती लागू आहे. पहिल्या 10,000त. जेईई मेन्स आणि जेईई ॲडव्हान्स्ड या दोन्हीमध्ये जर तुमचा ऑल इंडिया मेरिट रँक, AIR रँक जर पहिल्या 10,000तला असेल, तर तुम्ही या रिसर्च स्कॉलरशिपला पात्र ठरू शकता. जे अशा प्रकाराने रिसर्च इन्स्टिट्यूटच्या साठी पहिल्या 10,000त आहेत, ॲप्लाय करतील त्यांना तर मिळेलच. शिवाय पहिल्या 10,000त येऊन इंटिग्रेटेड सिलेबसला जातील, त्यांना सुद्धा ही स्कॉलरशिप मिळणार आणि राष्ट्रीय स्तरावरच्या संशोधन संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळणार. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, मुंबई युनिव्हर्सिटी, सेंटर फॉर बेसिक सायन्सेस, मुंबई युनिव्हर्सिटी या संस्थांच्या मध्ये जे टेक्निकल इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांचे कोर्सेस आहेत, तिथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या स्कॉलरशिपच्या साठी अप्लाय करता येतो. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, राष्ट्रीय प्रज्ञाशोध, जगदीश चंद्र बोस राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञाशोध, नॅशनल ऑलिम्पियाडमध्ये उत्तम कामगिरी करणारे विद्यार्थी जे विज्ञान शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील, त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत ती स्कॉलरशिप मिळू शकते रिसर्चच्या साठीची. बरं ही एकदा मिळते असं नाहीये. ही स्कॉलरशिप 5 वर्ष मिळणार आहे. ₹80,000 दर वर्षाला याच्यानुसार ही स्कॉलरशिप 5 वर्ष मिळणार आहे. केवढा मोठा फायदा आहे. भुवनेश्वरमध्ये नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आणि मुंबईमधलं डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस या दोन्ही संस्थांमध्ये 5 वर्षाचा जो मास्टर ऑफ सायन्स हा जो कोर्स आहे, तर तिथे सुद्धा म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि बायोलॉजी या चारही विषयांमध्ये जे रिसर्चमध्ये जातील, त्यांना सुद्धा ही स्कॉलरशिप मिळेल. दरवर्षी या इन्स्टिट्यूटमध्ये ज्या नॅशनल लॅबोरेटरीज आहेत, तिथे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये जे रिसर्च प्रोजेक्ट्स चालतात, तिथं तुम्हाला तुमचा स्वतःचा रिसर्च प्रोजेक्ट करण्याची संधी तिथे मिळेल. तर तिथे दरवर्षी तुम्हाला महिन्याला ₹5,000 याच्याप्रमाणे ₹60,000 वर्षाला अशी स्कॉलरशिप प्लस ₹20,000 अशी स्कॉलरशिप. अशा 2 स्कॉलरशिप्स मिळून वर्षाला ₹80,000 तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यापुढे कोलकाता, पुणे, भोपाळ, मोहाली आणि थिरुवनंतपुरम इथे भारत सरकारची अकॅडमी आहे दॅट इज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. त्यांचा अभ्यासक्रम आहे बॅचलर ऑफ सायन्स, मास्टर्स ऑफ सायन्स. BSMS या नावाने हा ड्युअल डिग्री सिलेबस आहे 5 वर्षांचा. तर तिथे सुद्धा तुम्हाला IIT, NITच्या एंट्रन्स वरती ॲडमिशन मिळते आणि तुम्हाला ही स्कॉलरशिप पण मिळू शकते. किती जणांना माहिती आहे? बेंगलोरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे. तिथे 4 वर्षांचा हा रिसर्च कोर्स आहे. बॅचलर ऑफ सायन्स. तिथे तुम्हाला जेईई ॲडव्हान्सच्या वरती ॲडमिशन मिळू शकते, स्कॉलरशिप मिळू शकते. त्याच्यावरती तुमचं शिक्षण होऊ शकतं. का जायचं नाही? मला असं वाटतं, की हे फार महत्वाचं आहे. आणखीन थोडीशी इंटरेस्टिंग माहिती मी तुम्हाला सांगतो. जी सुदैवाने अ, नुकतीच उपलब्ध झालेली आहे. कोव्हिडच्या काळात सुद्धा झालेली आहे आणि आपल्याला ती माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला पुढच्या संधींच्या बाबतीमध्ये विचार करता येईल.
मणिपाल युनिव्हर्सिटी नावाची जी युनिव्हर्सिटी आहे कर्नाटकामधली, त्यांनी त्यांचे पुढचे सिलेबस जे दिलेले आहेत, तर त्यातले काही सिलेबस मी तुम्हाला सांगतो ते इंटिग्रेटेड आहेत. सँडविच कोर्सेस आहेत. रिनल रिप्लेसमेंट थेरपी अँड डायलिसिस. आता आपल्यापैकी म्हणजे जे पालक आता बघतात त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, काही जणांना अनुभव पण असेल, की डायलिसिसचं महत्त्व काय आहे आणि रिनल रिप्लेसमेंटचं महत्त्व काय? कार्डिओव्हॅस्क्युलर टेक्नॉलॉजी, मेडिकल रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी, हेल्थ इन्फॉर्मेशन ॲडमिनिस्ट्रेशन, रेस्पिरेटरी थेरपी, क्लिनिकल ऑप्टोमेट्री, न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजी, मेडिकल इमॅजिन टेक्नॉलॉजी, ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, ऑक्युपेशनल थेरपी या ॲडव्हान्स कोर्सेस आणि अत्यंत उत्तम शिक्षण या युनिव्हर्सिटीमध्ये आहे. एस-आर-एम युनिव्हर्सिटी, जी तामिळनाडूमधली युनिव्हर्सिटी आहे, नामांकित विद्यापीठ. त्यांच्याकडे रिनल डायलिसिस आहे, रेडिओलॉजी आणि इमॅजिन टेक्नॉलॉजी आहे. 3-3, 4-4 वर्षांचे कोर्सेस आहेत. नॅशनल मेरिटवरती तिथले ॲडमिशन्स होतात. आपण या नॅशनल इन्स्टिट्यूट्सचा विचार करायला पाहिजे की नाही? अॅनेस्थेशिया टेक्नॉलॉजी म्हणजे भूलशास्त्राच्या साठीचे तंत्रज्ञान. ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज, कार्डियाक परफ्युजन टेक्नॉलॉजी, कार्डिओव्हॅस्क्युलर टेक्नॉलॉजी, डायबेटिक सायन्स, इलेक्ट्रोकार्डिओग्राफी टेक्नॉलॉजी, इमर्जन्सी मेडिकल टेक्नॉलॉजी. याच्यामधल्या स्कोप्स वाढतायत, त्यातल्या संधी वाढतायत, माणसांची आवश्यकता वाढतीये. द कंट्री इज लुकिंग टू यू की तुम्ही अशापैकी कुठली संधी घ्याल, याच्यामधले तज्ञ व्हाल. तुमच्या ज्ञानाचा तुम्हालाही उपयोग होईल, देशालाही उपयोग होईल. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, मेडिकल रेडिओलॉजिक टेक्नॉलॉजी, न्यूरो टेक्नॉलॉजी, कार्डियक लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, एंडोस्कोपी टेक्नॉलॉजी, कम्युनिटी मेडिसिन, ह्या प्रकारचे जे कोर्सेस आहेत, यांची डिमांड प्रचंड वाढत चाललेली आहे. बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ट्रान्सफ्युजन मेडिसिन, क्लिनिकल सायकोलॉजी, रेडिओग्राफी, फॉरेन्सिक मेडिकल सायन्स, फॉरेन्सिक मेडिकल लॅबोरेटरीज, स्पीच अँड हिअरिंग, ऑप्टोमेट्री, ऑर्गन ट्रान्सप्लांट टेक्नॉलॉजी, जे आपण आता बघतो की एअर ॲम्ब्युलन्सच्या थ्रू हे सगळं काम केलं जातं. अॅनेस्थेटिक टेक्नॉलॉजी, कार्डियक टेक्नॉलॉजी, क्रिटिकल केअर टेक्नॉलॉजी, मेडिकल रेकॉर्ड्स अँड हेल्थ रिपोर्ट्स टेक्नॉलॉजी, रेडिओ इमॅजिंग टेक्नॉलॉजी, हेल्थ इन्शुरन्स टेक्नॉलॉजी, क्वालिटी मॅनेजमेंट इन हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, या प्रकारच्या ॲडव्हान्स कोर्सेसमध्ये आता संधी उपलब्ध होतायत, वाढतायत. पुढच्या 20 वर्षांच्या कडे ज्यावेळेला मी बघतो, तर त्यावेळेला आपण या अशा प्रकारच्या क्षेत्रांचा विचार करणं गरजेचं आहे. आज आपण इथपर्यंत इक्विप्ड होत चाललो आहोत, की या गोष्टींचं शिक्षण आपल्या देशात उपलब्ध आहे. जरुरी नाहीये ते आपल्या राज्यातच उपलब्ध असायला पाहिजे. संपूर्ण देशच आपला आहे. तुम्ही ज्यावेळेला नॅशनल एंट्रन्समध्ये जाता, तर त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण देशामधल्या संधी मोकळ्या होतात. गरज आहे ती आपण या 22 महिन्यांचा अत्यंत योग्य प्रिसाईज उपयोग करण्याची. मग त्याच्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन लागणार आहे. डेडिकेशननी लक्षपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काही त्याग करायचा नाहीये किंवा दुसऱ्यावरती उपकार म्हणून शिकायचं नाहीये. माणसाला नैसर्गिकरित्या जी अपेक्षा असते, की मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, माझी आर्थिक स्थिती भक्कम झाली पाहिजे, मला या क्षेत्रामधल्या कामानी यश दिलं पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, कीर्ती दिली पाहिजे, समाजामध्ये एक चांगली पोझिशन दिली पाहिजे. हे सगळं मिळवायचं असेल, तर आपल्याला एक-एक दिवस पण वाया घालवून कसं चालणार? त्याच्यामुळे मी तुम्हाला हे अगदी कळकळीने सांगेन, की सुदैवाने आपण एका डिसिजन घेण्याच्या स्टेजवरती आता आहोत.
आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतायत, तर आपण तो निर्णय घ्यावा. कंपॅरेटिव्हली महाराष्ट्र म्हणजे देशभरामधल्या अन्य राज्यांचा विचार केला तर केवळ 4 राज्यांमध्ये जी मेडिकल इमर्जन्सी आता कोव्हिडमुळे आहे, ती 4 राज्य जर वगळली तर अन्य 26 राज्यांच्या मध्ये गोष्टी नॉर्मलला यायला सुरुवात झालेली आहे. तिथे पण 10वी विद्यार्थी आहेत. तिथे पण 12वी विद्यार्थी आहेत. तिथे पण एंट्रन्स एक्झाम्स आहेत. जिथे नॉर्मल बिहेवियर, नॉर्मल रूटीन आलेलं आहे, ते विद्यार्थी तर अभ्यासाला लागणारच आहेत. जर आपण उशीर केला, तर अन्य राज्यांच्या मधला या गोष्टीचा रेट ऑफ सक्सेस वाढत जाणार आहे. आपण खूप मोठा विचार करायला नको, की 30 राज्य आहेत, इतके लाखो विद्यार्थी बसणार आहेत. मी आत्ता जे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं स्टॅटिस्टिक्स सांगितलं, त्याच्यानुसार फक्त अगदी मर्यादित विचार जरी करायचा ठरवला, तरी सुद्धा या प्रवेश परीक्षांच्या मध्ये राज्यामध्ये एकूण विद्यार्थी जेवढे बसतात, त्यातल्या 1% विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला बसायचं आहे. 1% विद्यार्थ्यांच्या मध्ये आपल्याला बसायचं आहे. जाता जाता तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. इथे अकॅडमी मधले पण अनेक जण मला ऑनलाईन दिसतायत. तर मागच्या वर्षापर्यंत मेडिकल एंट्रन्स एक्झाम अवघड वाटत होती. ऐन कोविडच्या वर्षी सुद्धा नॅशनल टॉपर आला, तो पैकीच्या पैकी मार्कांचा आला. तो पैकीच्या पैकी मार्क 720 पैकी 720 मार्क नीट मध्ये मिळू शकतात. अवघड नाहीये. आणि दुसरं असं आहे, की जिथे-जिथे एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत चांगलं आहे, सो कॉल्ड, अशा कुठल्याच राज्यांमधून हा निकाल आलेला नाहीये. हा काही मोठमोठ्या उद्योगपतींच्या आणि अत्यंत श्रीमंत कुटुंबांमधून आलेला निकाल नाहीये. अत्यंत सामान्य घरामधल्या 2 विद्यार्थ्यांनी हा निकाल मिळवलेला आहे. सो ह्याच्यातनं अर्थबोध काय होतो, की ही परीक्षा अवघड नाहीये. कोणासाठी जो योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आणि एकदा घेतलेल्या निर्णयावरून मागे न फिरता जो त्याच्या गुरूंवर विश्वास ठेवून पूर्ण डेडिकेशननी कष्ट करतो, त्याच्यासाठी हा निर्णय अवघड नाहीये. मी काही तुम्हाला या मोठमोठ्या करिअर्सच्या बद्दल घाबरवणार नाही. पण त्याच्यासाठी लागणारी जी क्वालिटी आहे, ती क्वालिटी तयार करण्याचं जे वय असतं ते हेच आहे. काल जागतिक पुस्तक दिन झाला. त्यानिमित्ताने मी Facebookवरती एक छोटा ब्लॉग लिहिलाय. माझ्या माझ्याकडच्या पुस्तकांच्या संग्रहाच्या विषयीचा. काल जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने जेव्हा मी माझ्या पुस्तकांचं एकूण काउंटिंग बघितलं, तर माझ्याकडे या क्षणाला 28,000 पुस्तकं आहेत. 28,000 पुस्तकं आहेत. माझं शिक्षण सायकॉलॉजी मधलं झालं, तर केवळ सायकॉलॉजी मधली जवळपास 16,000 पुस्तकं माझ्याकडे आहेत. 16,000 पुस्तकं आहेत. ही सुरुवात कशी झाली?
तर जेव्हा मी माझ्या डेव्हलपिंग करिअरमध्ये होतो, त्यावेळेला काही Google-विगल फार काही नव्हतं. फार काही नव्हतं म्हणण्यापेक्षा नव्हतंच. इंटरनेट कॅफेची नुकतीच सुरुवात झालेली होती आणि तिथे जाऊन काही माहिती मिळवायची असेल, तर तासाला ₹30, ₹40, ₹50 पण द्यायला लागायचे. मोबाईल फोन बिन्स तर आमच्या वेळेला इंट्रोड्यूसडच नव्हते. नंतर इंट्रोड्यूस झाले. त्यामुळे तुम्हाला जर उत्तम नॉलेज मिळवायचं असेल, तर तुम्हाला पुस्तकांच्या वाचून पर्याय नव्हता. सो तिथून ती सवय लागत गेली. त्यामुळे एकतर नॉलेज लेव्हल साउंड झाली आणि एक सिन्सिअरिटी डेव्हलप झाली, की जगामध्ये आपल्यापेक्षा सुद्धा उत्तम काम करणारी अनेक माणसं आहेत, लाखांनी माणसं आहेत. आपण एका 60 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये पहिले आलो म्हणजे आपण फार ग्रेट आहे असं नाहीये. आपल्याला हेच प्रयत्न, हेच कष्ट निरंतर ठेवावे लागतील, तेव्हा आपल्याला या यशाच्या रस्त्यावरती डेफिनेटली कॉन्फिडन्सनी चालता येईल. पण थोडे जरी बेसावध राहिलो, तरी सुद्धा आपण केलेली एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला महागात पडू शकते. त्याच्यामुळे आता आपला स्वतःचा रिसोर्स, आपली स्वतःची ज्ञान मिळवण्याच्या साठीची साधनं, ही मिळवायला सुरुवात करा. तुमच्याकडे सुदैवाने इंटरनेटचा ऑप्शन पण आहे. तुम्हाला या सगळ्या क्षेत्रांविषयीची अत्यंत उत्तम नॉलेजेस मिळू शकतात. आपण त्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे. एका चांगल्या मार्गदर्शकांच्या टीमची आपल्याला गरज असते. मी निश्चित सांगतो, की मला हे सगळं जे यश माझ्या क्षेत्रातलं मला मिळालं, त्याचं कारण त्याचं सगळं श्रेय माझ्या गुरूंना आहे. योग्य वेळेला योग्य त्या माणसांच्या गाईडन्समध्ये मी गेलो आणि त्यांनी जसं सांगितलं तसं मी करत गेलो. जगभरातल्या 6 देशांमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने गेलो. तिथल्या युनिव्हर्सिटीज बघितल्या, माणसं बघितली, शिकवण्याची पद्धत बघितली. अत्यंत मन लावून, तळमळीने शिकवणारे शिक्षक कसे असतात? आपला विद्यार्थी एका चांगल्या स्तरावर गेला पाहिजे, याच्यासाठी झटणारे शिक्षक कसे असतात, ते मी बघितलेलं आहे. आणि नशीब चांगलं आहे, की मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. जर ते मला मिळू शकतं, तर ते तुम्हालाही मिळू शकतं. आणि त्याच्यासाठीची ही 22 महिन्यांची संधी आहे. अवघड नाहीये. मी असं म्हणेन, की आता जागे व्हा. पुढचा काळ कठीण आहे वगैरे असं नाहीये. उलट पुढचा काळ प्रचंड संधी देणारा आहे. पण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुमच्या यशाचा पॅरामीटर एकच असतो, की तुम्ही याच्यासाठी वेळेची गुंतवणूक किती केली आणि कशी केली. सो यू हॅव टाईम, इनफ टाईम, एम्पल टाईम. जस्ट इन्व्हेस्ट युअर टाईम इन अ प्रॉपर वे विथ प्रॉपर गाईडन्स. मेक युअर एफर्ट्स विथ प्रॉपर गाईडन्स. दगडावर डोकं आपटत बसू नका. तुमच्यामधल्या उत्तम क्षमतांचा शोध घ्या. त्याच्यावरती एक्सपर्ट्सच्या बरोबर चर्चा करा आणि निर्णय घ्या. एक क्षण सुद्धा वाया घालवू नका. आज आपण एक देश म्हणून अशा पोझिशनवरती आहोत, की आपण जगामधले ऑलमोस्ट
65 ते 70% देश आपल्यावर अवलंबून ठेवू शकतो. इतकी इंटलेक्चुअल कॅपॅसिटी आपल्या देशातल्या तरुण वर्गाची आहे. हे मी उगीचच कुठल्यातरी वर्तमानपत्रातली बातमी वाचून सांगत नाही. हे मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून सांगतो, की ज्या देशांमध्ये कोविड आहे, तिथल्या रुग्णांचं मानसिक संतुलन कसं सांभाळायचं याच्यावरती वेगवेगळ्या देशांमधले 28,000 सायकॉलॉजिस्ट मला फॉलो करतायत. रोज रात्री मी त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतो. ती माणसं भारताबद्दल जे बोलतात, माझ्याबद्दल नाही, ती माणसं भारताबद्दल जे बोलतात, त्याच्यावरनं हे सहज लक्षात येतं, की जगाला आपल्याकडून किती अपेक्षा आहेत. सो वी आर इन द पाइपलाईन, की आज आपल्या समोर अख्खं जग ओपन आहे. आपल्याला स्कोप आहे, की आपण आपली बुद्धी वापरू शकतो, जगाला दाखवू शकतो. सो अल्टिमेटली मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एका चांगल्या निर्णयाचा तुम्ही विचार करावा असं तुम्हाला सांगतो. तुम्हाला याविषयी काहीही शंका असतील तरी मला विचारा आता. मला जे सांगायचं होतं ते माझं सांगून झालेलं आहे. तुमच्यापैकी कुणाला काही मला प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. मी त्याचं उत्तर देईन. व्हॉट इस द स्कोप इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट? डेफिनेटली मी असं म्हणेन, की थोडंसं Googleवरती सर्च करून बघितलं तरी सुद्धा तुम्हाला असं दिसेल, की व्हेंटिलेटरला सुद्धा सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग आहे. ॲग्रीकल्चरमध्ये सुद्धा ॲग्रीकल्चरल प्रोसेसेसमध्ये सुद्धा आता सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग आलेलं आहे. विशेषतः मी असं म्हणेन, की इस्रायलच्या डेव्हलपमेंटमध्ये जो सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा वाटा आहे, तर ते जरूर बघावं. फक्त एवढंच एक आहे, की ते रोज बदलणारं फील्ड आहे. ज्या माणसाची निरंतर शिकण्याची तयारी आहे, वयाच्या 45व्या वर्षी, 48व्या वर्षी, 50व्या वर्षी सुद्धा नवीन शिकण्याची तयारी आहे. अपडेट राहण्याची तयारी आहे. त्याने जरूर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जावं. जरूर जावं. पण ज्याला ते नाही आवडत, होणार नाही, त्यांनी त्या फील्डचा विचार करू नये. अल्टिमेटली मी जसं म्हटलं तसं स्कोप आहेच. आपल्यामधल्या गुणवैशिष्ट्यांचा विचार करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. येस. सो समीर सर आत्ता असतील तर मी अ, समीर सरांना रिक्वेस्ट करतो, की सर तुम्हाला काही मांडायचं आहे तर तुम्ही जरूर पालकांशी बोलावं. येस सर. हां सर. हां. सर बाकीच्यांचं पण अनम्यूट करावं लागेल. त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकतील. हो. एक मिनिट हां. येस. आणखीन कोणाला प्रश्न विचारायचे आहेत? तर जरूर विचारू शकता.
माईक ऑन होत नाही. ओके. Recording option is not open. You are going to share this picture with students. मला वाटतं सर ते समीर सर सांगू शकतील की ते रेकॉर्डिंग स्टुडंट्सच्या साठी ओपन होणार आहे की नाही. मला त्याची कल्पना खरं तर आता नाहीये. येस सर, ॲडमिनच्या लेव्हलनी सगळे अनम्यूट होऊ शकतील सर. मला इथून अनम्यूट होत नाहीये. एरोस्पेस इंजिनिअरिंगला स्कोप आहे का? माझ्या दृष्टीने एरोस्पेस इंजिनिअरिंगला स्कोप आहे, पण तो लिमिटेड आहे. याचं कारण असं आहे की करिअर्सच्या अथॉरिटीज वेगळ्या वेगळ्या असतात. काही टेक्निकल करिअर्स जे आहेत, तर त्या टेक्निकल करिअर्सची अथॉरिटी गव्हर्नमेंटकडेच असते. सुदैवाने असं आहे की आता गव्हर्नमेंट तो स्कोप वाढवत आहे. फक्त असं असतं की संपूर्ण देशाच्या लोकसंख्येच्या पैकी 1% सुद्धा लोकांना एरोस्पेसमध्ये जागा मिळण्या इतपत जागा नाहीयेत. इतक्या कमी जागा आहेत. सो तुम्ही जितक्या ऑड लेव्हलला जाता तितका तुमचा स्ट्रगल वाढत जातो. तितके तुमचे कष्ट जास्त लागणार, तितकं तुम्हाला मेरिट जास्त मिळवावं लागणार. सो त्याची मानसिक, शारीरिक तयारी केली पाहिजे. पूर्ण तयारीच्या निशी जर तुम्ही त्या शिक्षणात उतरलात तर मग काही अडचण नसेल. येस सर. हॅलो, हॉर्टिकल्चर किंवा ऍग्रिकल्चरशी रिलेटेड काही संधी त्याबद्दल सांगा. आता कसं आहे, हा जो भाग आहे म्हणजे हॉर्टिकल्चर किंवा हॉर्टिकल्चर आणि ऍग्रिकल्चर असंच म्हणताय ना? हो, हॉर्टिकल्चर आणि ऍग्रिकल्चर. येस. तर आता त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक आहे प्रोडक्शन, दुसरा आहे प्रोसेसिंग. आणि नंतर पोस्ट प्रोसेसिंग मध्ये पण परत पुढे आहे की ते तुम्ही विकू शकता. कोल्ड स्टोरेजच्या सारख्या फॅसिलिटीज मध्ये पण भरपूर करिअरच्या संधी आहेत. स्वतःच्या प्रोडक्शन्स मध्ये आहेत, फूड टेक मध्ये आहेत. या दृष्टीने पण आपण शिक्षणाकडे बघू शकतो. हा बेसिक नीड्स मधला विषय असल्यामुळे आणि केंद्र सरकारने आता जे कृषी विषयक विधेयक जे मांडलेलं आहे त्याच्यानुसार आता आपल्याला संपूर्ण देशामधलं मार्केटिंग ओपन झालेलं आहे. तो तसाही स्कोप आहेच. रत्नागिरी सारख्या जिल्ह्याचा जर विचार केला किंवा कोकण किनारपट्टीचाच विचार केला तरी सुद्धा कॅश क्रॉप्स मध्ये ज्याचा अंतर्भाव होतो तो म्हणजे आंबा. तर केवळ एका सीझनल फळावरती सुद्धा एका अख्ख्या जिल्ह्याची इकॉनॉमी चालते, डेव्हलप होऊ शकते. सो प्रोसेसिंग मधला जो स्कोप आहे, प्रोडक्शन आणि प्रोसेसिंग या दोन्हीचा स्कोप मिळवण्याच्या सारखं शिक्षण आहे आणि ऑब्व्हियसली त्याला लाईफ टाईम करिअर आहे. फक्त याच्याकडे पारंपरिक व्यवसाय म्हणून न बघता आधुनिक व्यवसाय म्हणून बघितलं आणि मॅनेजमेंट सायन्सचं शिक्षण त्यातल्या टेक्निकल एज्युकेशनच्या बरोबरीने घेतलं तर तुम्हाला या व्यवसायाचं व्यवस्थापन करणं शक्य होतं, कंपनी फॉर्मॅटमध्ये नेणं शक्य होतं. त्यामुळे थोडा पारंपरिक व्यवसायाची पद्धत सोडून ग्लोबलाइज्ड व्यवसायाच्या पद्धतीने जर आपण गेलो तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये यशाची खात्री आहे. थँक्यू सर. येस, थँक्यू. हॅलो सर, दापोलीवरून शिरसाट म्हणून बोलतोय. बोला ना. अतिशय सुंदर असं आपण मार्गदर्शन केलेलंच आहे. आपलं जे गायडन्स होतं ते इंटेलेक्च्युअल लेवल अगदी परफेक्ट आणि बरोबरच होतं. अतिशय सुंदर सांगितलं तुम्ही ज्या संधी आहेत त्या आणि स्कॉलरशिप वरती जे सांगितलं त्या स्कॉलरशिप कोणकोणत्या असतात ते अतिशय सुंदर मार्गदर्शन झालेलं आहे. सर, प्रश्न असा आहे माझा की अजूनही आमच्या 10वीच्या मुलांना म्हणजे माझ्या पर्टिक्युलर मुलाला मी असं म्हणतो की तो सर्वसामान्य आहे, फार अतिशय हुशार आहे किंवा एकदम टॅलेंट आहे अशातला भाग नाहीये आणि त्याला अजून त्याचं करिअर कसं चॉईस करायचं किंवा काय आवड निवड ही
त्यालाही समजलेलं नाही इथपर्यंत हा, आहे. तर माझं काय हे असं म्हणणं असं आहे की आपण एक शब्द असा वापरला की एक्सपर्टशी कॉन्टॅक्ट करावा किंवा एक्सपर्टच्या ह्याच्या मार्फामध्ये त्यांच्या मार्फत त्या मुलाचे ऍटिट्यूड आणि ऍप्टिट्यूड टेस्ट करून काही आपल्याला त्याच्यातलं काही करता येईल का किंवा काही काढता येईल का, काय सजेशन द्याल आपण? कारण होऊ आपण जे शकतं, होऊ आता शकतं. आपण जे सगळं सांगितलं ते रादर येस सर, येस सर. एक मिनिट सर. आता हा. आपण जे दिलं हे सांगितलं ते खूप उच्च लेवलचं झालं, बरोबर आहे. आता आम्हाला मी आता सेमिनारला बसताना माझ्या ह्याच्यामध्ये असं अपेक्षित होतं की मुलांना ही आवड असेल तर या मुलांनी या साईडला जेई करावं, हे सब्जेक्ट जर स्ट्रॉंग असतील तर नीट करावं, बरोबर ना. तर असं मला अभिप्रेत होतं या ह्याच्यामधून, ते मला सापडलेलं नाही. तर ते त्याच्याविषयी काय सांगाल? ओके. सर मुळातच असं आहे की आपलं जे कंपल्सरी एज्युकेशन आहे, म्हणजे शिक्षणाच्या 2 स्टेजेस असतात. एक असतं कंपल्सरी एज्युकेशन आणि दुसरं असतं सिलेक्टेड स्ट्रीम. आता काय झालंय पर्टिक्युलरली महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची अडचण कुठे झाली आहे ते मी तुम्हाला सांगतो. मी त्याच्यावरती काही भाष्य केलं नाही. ते का केलं नाही तर तुमच्या लक्षात येईल. तर मागच्या वर्षी ज्या वेळेला कोविड सुरू झाला त्यावेळेला 9वीच्या परीक्षा रद्द झाल्या. 9वीच्या वार्षिक परीक्षाच झाल्या नाहीत. थेट 10वी मध्ये पुढे आणलं. आता 10वीच्या परीक्षा पण रद्द झाल्या. कंपल्सरी विषय आणि प्रत्यक्ष करिअर मधले विषय, सिलेक्टेड टॉपिक्स याच्यामध्ये खूप फरक असतो. जे विद्यार्थी आपल्याला शालेय वयामध्ये सामान्य वाटतात, त्यांच्या योग्य क्षमतेच्या नुसारचे विषय त्यांना मिळाल्याच्या नंतर त्यांचा परफॉर्मन्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेवलला जातो. हे मी हजारो विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे. तुम्ही जो विषय काढला की ऍप्टिट्यूड टेस्ट करायला हवी का? येस, माझं म्हणणं आहे 100% करायला हवी. ती गरजेची आहे आणि ऍप्टिट्यूड मधून तुम्हाला अनेक गोष्टींची ओळख होते. आपल्या मुलाच्या मधल्या अंगभूत क्षमता कुठल्या आहेत याची ओळख होते. आज तुम्ही जे म्हणता की सर्वसामान्य माणूस आहे किंवा सर्वसामान्य आहे, तर मी असं म्हणेन की सर्वसामान्य तसं बघायला गेलं तर आपल्यापैकी प्रत्येक जण आयुष्यातल्या अनेक क्षेत्रांमध्ये सर्वसामान्य आहे. म्हणजे जर मला असं विचारलं की तू क्रिकेट खेळतोस का? हो खेळतो, पण मी सर्वसामान्य क्रिकेट खेळतो. आय एम नॉट सचिन तेंडुलकर. मला असं विचारलं कोणी की तू स्वयंपाक करू शकतोस का? हो मी करतो, पण मी सर्वसामान्य आहे. आय एम नॉट संजीव कपूर. आपण आपल्या आयुष्यातल्या अनेक क्षेत्रांमध्ये सर्वसामान्य असतो. काहीच क्षेत्रांमध्ये आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतो. तर आपण कुठल्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहोत किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरीली काम करू शकतो, तज्ञ होऊ शकतो, याचा शोध घेण्याच्यासाठी ऍप्टिट्यूडचा उपयोग अगदी 100% होतो. दरवर्षी आम्ही जवळपास 3,500-4,000 हजार विद्यार्थ्यांचे ऍप्टिट्यूड टेस्ट करतो. सो ऍप्टिट्यूडचं महत्व आहेच. आता मी ज्या संधी सांगितल्या, खरं पाहता त्या उच्च दर्जाच्या संधी आहेत असं माझं प्रामाणिक मत नाही. मी असं म्हणत नाही की या संधी उच्च दर्जाच्या आहेत. मी असं म्हणतोय की या संधी मिळण्याची अपॉर्च्युनिटी आपल्यापैकी प्रत्येकाला दिलेली आहे. एका पात्रतेवरती त्या संधी मिळतात. त्याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली म्हणजे तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट पोस्ट वरती तुमचं पोस्टिंगच होईल. नाही. हे तुम्हाला शिक्षणाच्या साठी सरकारने दिलेली मदत आहे किंवा सरकारने केलेलं सहकार्य आहे. मी असं म्हणलेलं नाही की तुम्ही युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा मध्ये जा, तुम्ही केम्ब्रिज मध्ये जा, ऑक्सफर्ड मध्ये जा, HOF युनिव्हर्सिटी जर्मनीमध्ये जा, असं मी म्हणलेलं नाही. आपल्या क्षेत्रामध्ये अत्यंत उच्च गुणवत्तेच्या अनेक शिक्षणाच्या संधी आपल्याला पुढे जाऊन मिळू शकतात. आपल्या समोरच्या 22 महिन्यांचा विचार करून आपण त्याचा अधिकाधिक फायदा कसा घेता येईल, असा माझ्या सांगण्याचा उद्देश होता. आता आपल्याला ऍप्टिट्यूड मधून हे कळूच शकतं. इनफॅक्ट मी ज्या वेळेला रत्नागिरीला आलो, आता कोविडमुळे 1 वर्षभरामध्ये आलो नाही. पण जेव्हा आलो आणि मी समीर सरांशी ज्या वेळेला बोललो त्या वेळेला मी अनेकदा सांगितलं, की आपल्या गावचा जो रेडी रेकनर असतो
ज्या त्या गावचं अर्थकारण वेगळं असतं, व्यवस्था वेगळी असते. त्याप्रमाणे किंवा तिथल्या भौगोलिक नैसर्गिक परिस्थितीच्या नुसार सुद्धा संधी बदलतात. तर जसं जेव्हा मी केरळला जातो, पर्टिक्युलरली केरळला जातो, तर त्यावेळेला मी तिथे मोठमोठी आयुर्वेदिक सेंटर्स बघतो. केरळमधली हवामानाची, तापमानाची कंडिशन आणि कोकण किनारपट्टीवरची महाराष्ट्रातली तापमानाची, हवामानाची कंडिशन, क्लायमेट सिच्युएशन याच्यामध्ये काही फरक नाहीये. पण रत्नागिरी हे आयुर्वेदाचं हब होऊ शकतं. ही आमची मला वाटतं 3.5 वर्षांपूर्वीची चर्चा आहे. रत्नागिरी हे सर्वोत्तम शिक्षण संस्थांचं हब होऊ शकतं. ही आमची 3.5 वर्षांपूर्वीची चर्चा आहे. रत्नागिरीतली नैसर्गिक स्थितीच अशा प्रकारची आहे, की जिथे आयुर्वेदिक उपचारांच्या साठीचं उत्तम एन्व्हायर्नमेंट अवेलेबल होऊ शकतं. रत्नागिरी हे फिजिओथेरपीचं हब होऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये जी 4 मानसिक मनोरुग्णालय आहेत, त्याच्यापैकी एक रत्नागिरीत आहे. सो असं नाहीये, की आपल्याकडे संधी नसतात. पण आपण त्या जिओग्राफिकल, सोशिओलॉजिकल, इकॉनॉमिकल रेडी रेकनर बघून ठरवायचे असतात. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली पुण्यातल्या विद्यार्थ्याला जर काही रिस्कच घ्यायची नसेल, तर त्याच्या समोरच्या करिअरच्या संधी वेगळ्या असतात. कोकणातल्या विद्यार्थ्यांच्यासाठीच्या वेगळ्या असतात, मुंबईमधल्या विद्यार्थ्यांच्यासाठीच्या वेगळ्या असतात. सो आपली क्षमता आणि आपल्या आजूबाजूचा एन्व्हायरमेंट अशा दोन्ही गोष्टींचा मेळ घालून त्या संधी शोधाव्या लागतात. त्यामुळे माझं म्हणणं असंच आहे, की देअर इज अ स्कोप. पण आपण स्वतःला किती ताणू शकतो, स्ट्रेच करू शकतो. मागच्या 2 वर्षांमध्ये असं झालं, की आपल्या विद्यार्थ्यांना त्यांना स्वतःची बुद्धिमत्ता ताणण्याची संधीच मिळू दिली नाही कोविडनी. 2 वर्ष त्यांचं अकॅडमिक इव्हॅल्युएशन झालेलं नाहीये. हा फार महत्वाचा, गंभीर आणि काळजी करण्याचा मुद्दा आहे. आपण ज्या अपेक्षा त्यांच्याकडून करतो, त्याच्यासाठीचं व्हॅलिड सर्टिफिकेशन त्यांच्याकडे नाही. केवळ एका एलिजिबिलिटी टेस्टवरती आता त्यांची 11वीची ॲडमिशन होणार आहे. म्हणूनच मी असं म्हणतो, की आता जुने जाऊ द्या, मरणा लागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका, सडतन एका ठायी ठाका, असं जे म्हणलेलं आहे, ते तसंच आहे, की आता ते जी फेज कोव्हिडमध्ये आपण गमावली मागच्या 2 वार्षिक परीक्षांची, ती गेली आता. तर आता नव्याने स्वतःला बिल्ड करण्याची नवीन संधी आपल्याकडे आहे. आपण म्हणतो त्याला व्हॅलिडिटी कधी येते, की नाही त्याला 10वीला 60% मार्क पडले, मग आता काय त्याच्याकडनं आय-आय-टी वगैरे काही होणार नाही. माझं म्हणणंच नाहीये तुम्ही आय-आय-टी करा. माझं म्हणणंच नाहीये तुम्ही एम-बी-बी-एसच करा. माझं म्हणणं हे आहे, की तुम्ही फिशरी सायन्समध्ये करू शकता. माझं म्हणणं हे आहे, की तुम्ही फार्मसीमध्ये चांगलं काम करू शकता. माझं म्हणणं हे आहे, की तुम्ही सिव्हिलमध्ये चांगलं काम करू शकता. तुम्ही सिव्हिलचं, इन्फ्रास्ट्रक्चरचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं बजेट बघा. नॅशनल हायवे किंवा एक्सप्रेसवेज वरच्या एका सुपरिटेंडंट लेव्हलच्या किंवा सुपरवायझर लेव्हलच्या सिव्हिल इंजिनिअरचं पॅकेज सुद्धा 12 लाख रुपयाचं आहे. लॉजिस्टिक्स अँड ऑपरेशन्समध्ये किंवा हेवी व्हेइकल्सच्या ट्रान्सपोर्ट्समध्ये जे टेक्निकल लोक काम करतात, त्यांचं अॅन्युअल पॅकेज सुद्धा त्यांना मिळणाऱ्या कन्साइनमेंट्सच्या वरती अवलंबून असतं. ते पॅकेज सुद्धा 15-16 लाखाच्या वरती जातं. सो गेटिंग गुड करिअर इज नॉट अ चॅलेंज. गरज ओळखून, पुढच्या गोष्टींची पावलं ओळखून जर आपण त्या क्षेत्रामध्ये जायचं ठरवलं, तर आपल्याला आपल्या क्षमतांचं एन्कॅशमेंट करता येतं, त्याचा आपल्याला फायदा करून घेता येतो. तुम्ही जर भविष्यकाळाचा विचारच केला नाही आणि आज शिक्षण घेतलं तर अडचण होते. सगळ्या पालकांना मी असं म्हणेन, की आज तुमची मुलं 10वीत आहेत. 10वीची परीक्षा त्यांची झाली. परीक्षा न देताच 10वी संपली.
पण 2021 मध्ये तुम्ही 2021 चा विचार करू नये. तुम्ही 7 वर्ष पुढे जाऊन 2028 चा विचार करायला पाहिजे, कारण तुमच्या मुलांची शिक्षण तेव्हा संपणार आहेत. 11वी-12वी 2 वर्ष, कमीत कमी 3 वर्षांचं ग्रॅज्युएशन आणि 2 वर्षांचं पोस्ट ग्रॅज्युएशन. असा 7 वर्षांचा काळ जरी धरला तरी सुद्धा 2028 च्या वेळेला काय असणार हे बघायला पाहिजे. त्यावेळेला ट्रेन ट्रान्सपोर्ट उत्तम असणार, म्हणजे रेल्वे इंजिनिअरिंगला स्कोप आहेच. त्यावेळेला ऑटोमॅटेड टेक्नॉलॉजी आलेली असणार, म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला स्कोप आहेच. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, ई कॉमर्सला भरपूर स्कोप असणार. अर्थात त्याच्यामध्ये कॉमर्स आहे, पण टेक्नॉलॉजीचा पार्ट आहेच. आजच्या पेक्षा सुद्धा लाखांनी ऍप्स आलेली असतील. आज आपल्याकडे एकच Google पे आहे, फोन पे आहे किंवा आता अशी 100 ऍप आलेली असतील. आज भारत सरकार असं म्हणतंय तुम्हाला, की आधार कार्ड आणि तुमचं पॅन कार्ड लिंक केलं नाही तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार नाही. याचा अर्थ एका माणसाच्यासाठी एकच ट्रान्झॅक्शन आयडी ही सिस्टीम तोपर्यंत सेटल झालेली असेल. आज आपल्या अनेक देशांशी संबंध आहेत. 14 पोर्ट्स आहेत आपल्याकडे. इंटरनॅशनल लेव्हलचे एअरपोर्ट्स रेकमेंडेड आहेत. आज 18 एम्स हॉस्पिटल्स आहेत आपल्याकडे. अजून मला वाटतं 7 हॉस्पिटल्सचं काम चालू आहे. यावर्षी 65 मेडिकल कॉलेजेसना परमिशन मिळालेली आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणून दर्जा मिळालेला आहे. त्यांचं काम आता सुरू होईल. ट्रॅव्हल अँड टुरिझम मधल्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत आहेत. हॉटेल इंडस्ट्रीला भरपूर स्कोप दिला जातोय. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला भरपूर स्कोप दिला जातोय. उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये स्वतंत्र फिल्म सिटी कशी तयार होते? त्याच्यासाठी 25,000 कोटी, 30,000 कोटी रुपयाचं बजेट कसं सँक्शन होतं? तर त्याच्यामध्ये तुम्ही असं हे करून उपयोग नसतो. एक टेक्निकल इक्विपमेंट्स दुरुस्त करणाऱ्या माणसाला सुद्धा वर्षाला 20-20 लाख रुपये मिळू शकतात. पण तिथे ती इंडस्ट्री असली पाहिजे. जर तुम्ही तुमच्या लोकल इंडस्ट्रीमध्ये काम करत गेलात, तर तुमचे एक्सपेन्सेस कमी होतात, तुमचा फायदा जास्त होतो. तुम्ही नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून घेत गेलात, तर तुमचे ओव्हरहेड्स कमी होतात, तुमचा फायदा जास्त होतो, तुमच्या करिअरची लेंथ वाढते. पण मी सगळं शून्यातूनच क्रिएट करणार अशा अट्टहासाने जर आपण या करिअरकडे बघायला लागलो, तर आपल्या आयुष्यामधली 30 वर्ष EMI भरण्यामध्ये जातात. जर तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी या करिअरला सुरुवात केली आणि अशी जबाबदारी घेतली, तर ते करिअर सेट होईपर्यंत तुमची 25 वर्ष जातात. मग आपल्यालाच कळत नाही, की मी जे करतोय ते बरोबर आहे का? मी करतोय ते चूक आहे? मग अशा वेळेला माणसांना पश्चाताप होतो, की अरे कुठनं मला दुर्बुद्धी झाली, मी या क्षेत्रात आलो. हे करण्याची गरज नाही. इतकं पश्चात्तापाने डोकेफोड करण्याची गरज नाही. तुमच्या समोर आज अपॉर्च्युनिटी आहे. त्या अपॉर्च्युनिटीवरती चालायला सुरुवात केली, की पुढचे अव्हेन्यूज आपल्याला अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मिळवणं शक्य आहे. मिळवणं शक्य आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सारखं फील्ड आहे, की ज्याच्यामध्ये गोष्टी आता खूप फास्ट वेगाने बदल घडतायत. असं जरी असलं, तरी सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स नैसर्गिक साधन संपत्तीला चॅलेंज करू शकत नाही. एका बाजूनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी वाढत असला, तरी दुसऱ्या बाजूनी आपल्या पारंपरिक गोष्टींची डिमांड काही कमी होत नाहीये. ती होतीच आहे. फूड प्रोडक्शनमध्ये स्कोप आहे. औषध निर्मितीमध्ये स्कोप आहे. आयुर्वेदिक औषधांच्या शेतीमध्ये स्कोप आहे. सो असं नाहीये, की गोष्टी बंद पडतायत. असं झालेलं आहे, की माणसं सॅच्युरेशन वाईज एकाच फील्डमध्ये जाऊन धडकतायत. त्याच्यामुळे आपला नॅशनल स्टॅटिस्टिक्स असं दाखवतंय, की माणसं काहीतरी वेगळंच शिकतात आणि आयुष्य जगण्यासाठी काहीतरी वेगळंच करतात. म्हणजे MSc झालेला माणूस त्याला MScच्या फील्डमध्ये काही मिळत नाही, म्हणून तो एखाद्या हॉस्टेलला डबे पोहोचवण्याचं काम करतो. मग तिथे रेकॉर्डला असं दिसतं, की अरे माणसांच्यासाठी हे शिक्षण कुचकमी आहे. तसं नाहीये. ह्या माणसाने हे शोधलं का?
की मी बीएससी झालो, पण नंतर पुढे एमएससी मला करायचंय का खरोखरच? तुम्ही त्याच्या ट्रॅकमध्ये गेलात की ते तुम्हाला कळतं, की अरे त्याची गाव सोडण्याची तयारीच नव्हती. मग त्याला त्याचा हवा असणारा विषय कसा मिळणार? बीएससीच्या 3 वर्षांमध्ये त्यांनी एमएससीच्या एंट्रन्सचा अभ्यास किती केला? बीएससीच्या 3 वर्षांमध्ये तो एमएससी झालेल्या किती विद्यार्थ्यांना भेटला? बीएससीच्या 3 वर्षांमध्ये त्यांनी एमएससीची किती पुस्तकांची नावं तरी वाचली का? बीएससीच्या ज्या परीक्षा झाल्या, त्या परीक्षांचा अभ्यास त्यांनी कसा केला? त्यांनी प्रॅक्टिकल्स किती प्रामाणिकपणे केली? सो हा केवळ बुद्धिमत्तेचा प्रश्न नसतो. बुद्धिमत्तेच्या बरोबरीने आपल्या क्षमतांचा प्रश्न असतो. क्षमतांच्या बरोबरीने आपल्या सवयींचा सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भाव असतो. वरवर पाहता अत्यंत सामान्य दिसणारी माणसं सुद्धा अत्यंत शिस्तशीर नियोजनामुळे उच्च पदाला गेलेली मी बघितलेली आहेत, आपण सगळ्यांनीच बघितली असतील. सो दुसरं टोक पण आहे, की अत्यंत हुशार असलेली माणसं पण त्यांच्या आयुष्यात फार काही मोठं करू शकली नाहीत. मग ह्याचा सुवर्ण मध्य कुठे असतो? तर याचा सुवर्ण मध्य असतो प्लॅनिंगमध्ये. आणि म्हणून मी असं म्हणलं, की तुम्ही एक्सपर्टशी चर्चा करायला पाहिजे. मी हे नक्की सांगतो, की आपण का केलं पाहिजे. मला कोणीतरी मगाशी विचारलं, की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काय स्कोप आहे? किंवा हॉर्टिकल्चरमध्ये काय स्कोप आहे? तर हॉर्टिकल्चर मधल्या टॉपच्या कंपन्या ज्या आहेत, त्यांची नावं सुद्धा आपल्याला Googleवरनं मिळू शकतात. YouTubeवरती व्हिडिओ मिळू शकतात. आपण काय केलंय त्याच्यातलं? एखादा मुलगा मला विचारतो, की "सर मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे, तर तुम्ही मला सांगा." तर मी त्याला विचारतो, की "तुला किती चार्टर्ड अकाउंटंट्स माहिती आहेत?" ज्या मुलाला कुठला सिनेमा कधी रिलीज होणार, कुठल्या हिरोची हिरोईन कुठली आहे, त्यांचं काय आहे, कुठल्या सिनेमाने किती कोटी कमवले, हे सगळं माहिती असतं. प्रँक व्हिडिओज माहिती असतात. YouTube चॅनल्स माहिती असतात. Instagram कसं वापरायचं माहिती असतं. त्याला Facebookचा, Instagramचा वापर करून, Googleचा वापर करून चार्टर्ड अकाउंटंट आपल्या आजूबाजूचे चार्टर्ड अकाउंटंट शोधता येऊ शकत नाहीत का? हा इच्छाशक्तीचा मॅटर असतो. तेव्हा एखादा मुलगा मला म्हणतो, की "सर मला केमिकल इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे." तर मी त्याला विचारतो, की "तुझं इंटरनेटवर अकाउंट आहे का?" "आहे." Facebook वापरतोस का? वापरतो. मित्र किती आहेत? 3,500. 3,500 मध्ये केमिकल इंजिनिअर किती आहेत? 0. असं का होतंय? मग ते लक्षात येतं, की अरे हे 0-0 म्हणजे काय? तर मला जे करायचंय ते मी म्हणतो, पण प्रत्यक्षात माझं त्या दिशेने काहीच चालू नाहीये. ही माझी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या बद्दलची खरोखर मनापासूनची तक्रारच आहे, की तुम्हाला रिसोर्सेस आहेत. तुम्ही काय ओडिसा-बिडिसामध्ये नाही आहात, की तुम्हाला हे मिळतच नाहीये. पश्चिम बंगालमध्ये नाही आहात, की तुम्हाला या सोयी-सुविधा मिळूच शकत नाहीत. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये नाही आहात, की तुम्हाला शाळा 30 किलोमीटर लांब आहे आणि चालत जावं लागतंय. यू हॅव अनॉनिमस अपॉर्च्युनिटीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर. जस्ट माझं असं म्हणणं आहे, की तुमच्या आजूबाजूचे रिसोर्सेस शोधा. आपल्या मुलांना त्या तज्ञांना भेटवा. ज्यांना बायोलॉजीमध्ये करियर करायचं त्यांनी जरूर पॅथॉलॉजी लॅबोरेटरी मधल्या डॉक्टरांना जाऊन भेटावं, विचारावं. त्यांना विचारावं, की मी आठवड्यातनं 1 दिवस तुमच्याकडे येऊ का? काय चालतं, काम कसं चालतं मला तुम्ही दाखवू शकता का? मी अगदी 2 दिवसांपूर्वी पुण्यातल्या एका सेमिनारमध्ये बोलत होतो. माझ्या समोर 250-300 विद्यार्थी होते बायोलॉजी घेतलेले. तर मी त्यांना सहज विचारलं, म्हणजे हा आत्ताचा आपला विषय नाही, पण मी तुम्हाला सहज सांगतो. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो. मी त्यांना विचारलं, की म्हणजे विद्यार्थी पण होते, पालक पण होते. त्यांना विचारलं, "Amazon वापरता का?" तर मला सगळे जवळ ऑलमोस्ट सगळ्यांनी सांगितलं, की "हो, आम्ही Amazon वापरतो." वर्षातनं किती पार्सल्स ऑर्डर करता?
तर कोणी 30 सांगितली, 40 सांगितली, 50 सांगितली, 100 पार्सल्स वाले पण होते. मी त्यांना विचारलं, की Amazon वरती तुम्हाला बायोलॉजीचा अभ्यास करण्याच्यासाठी बेसिक लेव्हलचा मायक्रोस्कोप विथ स्लाइड्स, रेडीमेड स्लाइड्स मिळतो. हे तुम्ही बघितलंय का? शोधलंय का? माहीतच नव्हतं. असं कसं असू शकतं? जेव्हा तुम्हाला तुमच्या आजूबाजूचं बाकीचं सगळं भौतिक जग माहिती असू शकतं, तर तुम्ही तुमच्या पर्पजला का चिकटून राहू शकत नाही? सो वर्ल्ड इज ऑफरिंग यू व्हेरियस थिंग्स. तुम्हाला हव्या त्या गोष्टी आज घरपोच मिळू शकतात. गरज एवढीच आहे, की आपला मुलगा किंवा आपली मुलगी त्या चॅनलमध्ये आहे का? त्याच मार्गावरती आहे का? त्याची गाडी भरकटलेली नाहीये ना? एवढ्या एका गोष्टीचा आपण जर पथ्य पाळलत ना, तर सर्वसामान्याचा पण असामान्य होतो. होऊ शकतो. डेफिनेटली होतो. तो त्याच्या शिस्तीच्या बळावरती होतो. आणि राहता राहिला प्रश्न मी ते तसंच सांगितलं तुम्हाला, की ॲप्टिट्यूड तर करायलाच पाहिजे. येस, डेफिनेटली. त्याला काही म्हणजे त्याच्याबद्दल काही शंका घेण्याचं कारणच नाहीये. ॲप्टिट्यूड टेस्ट केलीच पाहिजे. येस. सो मला असं वाटतं, की बऱ्यापैकी शंकांना मी उत्तरं दिलेली आहेत. तर मी समीर सरांना असं म्हणेन, की त्यांनी एजी झोनच्या वतीने काही त्यांचे विचार मांडावेत. हॅलो. 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 हा दंगे हां सर. सर. सर येस सर. थँक्यू सर, तुम्ही चांगला मार्गदर्शन केलात आम्हाला आणि ह्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. त्यांच्या मनात जी शंका होती, पालकांच्या मनात जी शंका जी होती, त्या शंकाचं नक्की निरासन करण्याचा आपण प्रयत्न केला असेल आणि तो झालाही असेल. आणि पुढे ह्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन लागेल त्यासाठी नक्कीच आम्ही आहोत. ह्या सर्वांकडे आमचा नंबर आहे, मोबाईल नंबर आहे आमचा. त्याने आम्हाला संपर्क साधावा. आमचे अकॅडमिक काउन्सिलर जे आहेत प्रशांत सर म्हणून, ते तर नक्की त्यांना गाईड करतील या संदर्भात. तर येस सर. सर्व पालकांचा, विद्यार्थ्यांचा आणि सर तुमचा मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला म्हणून जाहीर करतो. येस सर. थँक यू. थँक यू. येस सर. नमस्कार.